येशूनी त्या स्त्रीला एकही प्रश्न विचारला नाही. येशूने फक्त तिला म्हणलं की तुला जखम नाही झाली का, तुला कुणी मारलं नाही ना. हालेलुया. येशूने तिला एकच प्रश्न विचारला, तुला दगड कुणी नाही मारला, तुला जखम नाही झाली ना बाळा. हालेलुया. तर जे आपलं जीवन जे आहे प्रत्येकाचं, तुम्ही नेहमी बोलत जा की माझ्या जीवनामध्ये मी नेहमी त्या स्त्रीचा आदर करल. आमेन. हालेलुया. मला असंच आदरयुक्त जीवन असू दे. आमेन. हालेलुया. ज्या वेळेला तुम्ही असं हे कबूल कराल की प्रभू की त्या स्त्रीला तू एकही प्रश्न विचारलाय आणि उलट पक्षी तिच्या बाजूने बोला की तुला जखम नाही झाली ना. हालेलुया. बाळा तुला कोणी मारलं नाही ना. हे प्रेम जे आहे, हे प्रेम केवळ आणि केवळ प्रभू येशूकडूनच मिळतं. आमेन. हालेलुया. धन्यवाद. हे प्रेम केवळ आणि केवळ प्रभू येशूकडून मिळतं आपल्याला, इतर कुठेही मिळत नाही. आमेन. हालेलुया. थँक्यू जीसस. आमेन. हालेलुया. धन्यवाद. तुझसा इस जहां में और कोई है नहीं, तुझ बिन आसरा मेरा है ना कोई. तुझसा इस जहां में और कोई है नहीं, तुझ बिन आसरा मेरा है ना कोई. रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना तेरी आराधना. अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे, धो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरे. अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे, धो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरे. तेरी इच्छा पर ही तो मुझको चला, भर दे पवित्र आत्मा से मुझको खुदा. आराधना तेरी आराधना, यीशु मेरे तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, यीशु मेरे तेरी आराधना, आराधना तेरी आराधना. सर्वजण बोला, सर्वजण. यीशु मेरे तेरी आराधना. सर्वजण जोरात बोला, जोरात बोला. आराधना तेरी आराधना, यीशु मेरे तेरी आराधना. चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा. सर्वजण बोला. चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा. जोरात जोरात बोला. चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा, चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा. बन के रहबर मेरा तू चलना संग खुदा, बन के रहबर मेरा तू चलना संग खुदा. बन के रहबर मेरा तू चलना संग खुदा. बन के रहबर मेरा तू चलना संग खुदा. तुझ पर ही बना रहे मेरा भरोसा, तुझ पर ही बना रहे मेरा भरोसा. तू मेरी चट्टान रहूं तुझ में स्थिर सदा, तू मेरी चट्टान रहूं तुझ में स्थिर सदा. आराधना तेरी आराधना. सर्वजण जोरात बोला. आराधना तेरी आराधना, यीशु मेरे तेरी आराधना, आराधना
यीशु मेरे तेरी आराधना। हालेलुया, हालेलुया. माझा आवाज सगळ्याला येतो का माग? पाठीमागे येतो सगळ्याला आवाज? हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. डोळे बंद करून उभं राहा. मेन हालेलुया. डोळे बंद करून उभं राहा. अजिबात डोळे बंद करा सगळ्यांनी. डोळे अजिबात उघडायचे नाही. अजिबात डोळे उघडायचे नाही. डोळे बंद करून लिबा या साकारा बारा हंदला लेरी बशा बनाला हंदला लेरी गांधी केरी ते केला रिखा लेरी बारा हंदला बारा बशा बनाला हंदला लेरी गांधी केरी ते केला रिखा या बोला बशा बनाला बारा हंदला लेरी बारा हंदला रिबा ला रास्ता कराबा उर्राबा राबा राडा गाराटा का शकेरी ते केला रिखा या बुंदोला राबा रांदला रिबा ला राबा शबानाला रांदला दला राबा राडा गाडा डाडा गाराटा का शकेरी ते केला रे ते केला रिबा ला राबा शबानाला राबा रांदला रांदला रिबा बाबा बाला राबा सेकेरे ते केला रे खाला रिबा या बुंदोला रास्ता कराबा रांदला राडा गाबो शकेरे ते केला रे ते केला रे खाला रिबा बाबा ला राबा शबानाला रांदला रि के सेकेरे ते केला रिबा बाबा ला राबा शबानाला रांदला रांदला रिबा बाबा ला राबा सेकेरे ते केला रि खाला रि खांदोला रिबा बाबा ला राबा शबानाला रांदला रांदला रिबा बाबा ला राबा रांदला राडा गाडा डाडा गाराटा का सेकेरे ते केला रि खाला रि खांदोला. डोळे बंद करा. रिबा ला राबा शबानाला रिबा ला राबा. देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करते. आमेन, हालेलुया. देवाचं सामर्थ्य या जागेत आहे. आमेन, हालेलुया. देवाचं काम करतं. मी डोळे बंद करा. आमेन, हालेलुया. तो सामर्थ्य या ठिकाणी सोडते. आमेन, हालेलुया. त्याचा आत्मा या जागेत काम करते. आमेन, हालेलुया. त्याचा आत्मा या जागेत काम करते. आमेन, हालेलुया. राबा शकेरेबो राका या सेकेरे टेकेला रिखाला रिबा बाबाला राबा शबानाला रांदला रांदला राडागा सेकेरे टेकेला रिखाला राबा शबानाला रांदला रिबा बाबाला राबा शबानाला रांदला रांदला राडागा बो सेकेरे कांतु रिबाला राबा राडागा रेगा राडागा बो रिगे रिगे के सेकेरे टेकेला रिटेकेला राबा बाबा राडागा डाडा डागा डाडा दाराडागा बो रेडेगे रेडेगे रिखाया बंदोला रा सेकेरेबो रिबाला राबा राबा राडागा डाडा डागा रटका सेकेरे बंदोला राबा रांदला रिबाना ला राबा शबानाला राबा 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 रिबाला राबा सेकेरे टेकेला रिटेकेला रिबा बाबाला आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना 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 या बोलते के रे तेरे गाबो शेकेरे ते केला रिखाला रिबाला राबा शबानाला रांदला 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 बरा बरा डगा 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 शेकेरे ते केला रे ते केला रिबा या बो शेकेला रिबा या बो रिबा बाबा राडागा सेकेरे ते केला रे ते केला रिबाला राबा शबानाला राबाला राबा राबा रांदला रांदला राडागा बो रिगा या बो सेके रेखा या बंदोला रांदला रिबाला राडागा सेकेरे ते केला रिबा बाबा रांदला रिगा सेके माझ्या देवा ज्या लोकांना पॅरलेस आहे माझ्या देवा प्रभू जे लोक माझ्या देवा अनेक गोष्टीमध्ये माझ्या देवा अडकलेले आहेत माझ्या देवा प्रभू अनेक लोक त्या बंधनामध्ये अडकलेत माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा अनेक लोक त्या बंधनात अडकलेत माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा हे माझ्या पवित्र देवा ताबागिराच्या हालेलुया तुझी कृपा पुरव माझ्या देवा कृपा पुरव माझ्या देवा ज्या लोकांना चालता येत नाही माझ्या देवा चालताना प्रॉब्लेम होत आहे माझ्या देवा हालेलुया प्रभू मी आता प्रार्थना करतो माझ्या देवा प्रभू जे पाय माझ्या देवा जखडून ठेवलेत माझ्या देवा हालेलुया प्रभू तुझा सामर्थ्य त्यांच्या पायावरती होते माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा प्रभू तुझा अभिषेक त्यांच्या पायावरती होते माझ्या देवा हालेलुया प्रभू तू त्यांच्या हाताला स्पर्श कर माझ्या देवा प्रभू तू त्यांच्या हाताला स्पर्श कर त्यांच्या पायाला स्पर्श कर माझ्या देवा आता ते मोकळे होऊ दे येशूच्या नावात आता ते मोकळे होऊ दे येशूच्या नावात येशू तुझं पवित्र रक्त मी स्वीकार करतो हालेलुया माझ्या देवा येशू तुझं पवित्र रक्त मी स्वीकार करतो हालेलुया माझ्या देवा हो धन्यवाद धन्यवाद येशू धन्यवाद येशू प्रभू तू स्पर्श कर माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा येशू बाबाचे स्पर्श कर माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा तुझा आत्मा काम करू दे
स्पर्श कर माझ्या देवा. हालेलुया. उठा तिथून उठा, उठा तिथून उठा. लिबा या बसे के रे बोल हांगला रे डे के बसे के रे बंदोला लिबा राबा शे के रे बंदोला रासे के रे बो रिबा बाबा ला राबा ला डगा रिबा या बोला रासे के रे बो हांगला रिबा ला राबा शे बना रिबा या बसे के रे बो रिबा बाबा ला रासे के रे बो. ओ धन्यवाद ईश्वर. हालेलुया माझ्या राजा. ओ धन्यवाद ईश्वर. प्रभू राजा ताबा घे. हालेलुया माझ्या देव. मी तुझ्या हातात देतो राजा, तुझ्या गौरवी हातात देतो राजा. हालेलुया माझ्या देव. ओ धन्यवाद ईश्वर. हालेलुया. सारा गौरव महिमा तुम्हाला राजा. येशू ख्रिस्तांच्या नावात मागतो प्रार्थना. आमेन. आमेन. हालेलुया. जय येशू. जय येशू. जय येशू. हालेलुया. हालेलुया. लाईट चालू आहे ना. हालेलुया. जय येशू. जय येशू. जय येशू. जय येशू. हालेलुया. 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 करून बोला हालेलुया. कोणी हात वर करून बोला हालेलुया. 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 जय येशू. जय येशू. हालेलुया. हालेलुया. बोला धन्यवाद येशू. बोला धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. एक जोरात ठेवायचा मी. हालेलुया. बोला मी धन्यवाद देतो. हालेलुया. हालेलुया. बघा, आपण ज्या वेळेला जय येशू. हालेलुया. ती मुलगी कुठे गेली मगाशी. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. हलकं झालं का पाय. जय येशू. हालेलुया. 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 ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो, माईक हातात ठेवा. लाईट आले की लगेच कळलं. जय येशू. ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो की आपण चर्चमध्ये येतो. आमेन. हालेलुया. प्रार्थनेला येतो, प्रेयरला येतो, तर आपला विश्वास जो आहे, हालेलुया, जो आपला विश्वास आहे, आपण विश्वासानं जे काय मागतो, जे काय बोलतो, जे काय करतो, येशू म्हणाले की विश्वास ठेव. विश्वास ज्या वेळेला ठेवशील त्यावेळेला सर्व काही तुला शक्य होणार. आमेन. हालेलुया. आमेन. कारण हालेलुया. विश्वासाची परिभाषा बोलली जाते. बायबल विश्वासाची परिभाषा आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. बायबल विश्वासाची परिभाषा सांगते. आमेन. हालेलुया. अविश्वासाच्या मध्ये कुठेही नाही. जर तू विश्वासानं काय मागितलंस तर ते तुला दिलं जाईल. ते विश्वासानं मागताना येशूच्या नावात तू मागायचं आहे. येशू त्यावेळेला कृपा पुरवतील आणि तुला ते मिळालं जाईल. आमेन. हालेलुया. तर आपला विश्वास हा कधी ढळू द्यायचा नाही. ज्यावेळेला विश्वास ढळतो त्यावेळेला आपल्या आतमध्ये जी ऊर्जा आहे, आमेन. हालेलुया, जी ऊर्जा आहे ती निघून जाते. आणि विश्वासाचं एक उत्तम उदाहरण, आमेन. हालेलुया, बायबलमध्ये दिलेलं आहे. आणि ते उदाहरण काय आहे की ज्या वेळेला एका व्यक्तीचा मुलगा असतो, हालेलुया, एका व्यक्तीचा मुलगा असतो, त्याला लूक 9:23 मध्ये, आमेन. हालेलुया, नाही, मार्कच्या 9व्या अध्यायामध्ये आहे. हालेलुया. मार्कचा 9वा अध्याय, मार्क 9:23 आणि 24 मध्ये आहे. आणि मग तो मुलगा ज्यावेळेला फेफरेकरी मुलगा, त्याला फेफरे याचं आणि दुष्टात्मा काय करायचा, त्याला त्रास द्यायचा. माझा आवाज येतोय का? हालेलुया. तर तो दुष्टात्मा त्याला त्रास द्यायचा. आणि तो दुष्टात्मा ज्यावेळेला त्रास द्यायचा त्यावेळेला त्याला कधी विस्तवामध्ये, आगीमध्ये टाकायचा, कधी कधी तो दुष्टात्मा त्याला पाण्यात टाकायचा, नाही त्याला मारून टाकायचा प्रयत्न, आणि त्याला तोंडाला फेस यायचा त्याच्या. हालेलुया. त्याच्या तोंडाला फेस यायचा. मग त्यावेळेला येशू त्या गावात गेलेले होते आणि तो व्यक्तीचा होता. येशू प्रचार करत होते. आमेन. हालेलुया. येशू परमेश्वर आहेत आणि ते प्रचार करत होते. आणि ते प्रचार करता पित्याचा प्रचार, पिता जे सांगल, पित्याची इच्छेतलं जे काय असेल, येशू ते सांगत होते. आणि ज्या वेळेला हे सांगायचं आलं होतं त्यावेळेला त्यांचं लक्ष, त्या वडिलाचं लक्ष येशूवर, आणि येशूला भेटायला ते आले. आणि येशूला ज्या वेळेला भेटायला आले त्यावेळेला ते समस्या घेऊन आले. ती समस्या काय होती, तर माझा मुलगा जो आहे त्याला फिट येत आहे. काय येत आहे? हाले. सगळेजण ऐका. जय येशू. हालेलुया. सर्व लोक ऐका. आमेन. हालेलुया. तर की माझ्या मुलाला फिट येत आहे.
आणि माझ्या मुलाचा फिटचा त्रास आहे तो निघून गेला पाहिजे, कारण माझा मुलगा अचानकपणे मरणाच्या दाढेत आहे आणि माझा मुलगा जर मेला तर माझा तेवढंच एक आधार आहे. आमेन हालेलुया. आणि त्या व्यक्तीला एक आधार होता. आमेन हालेलुया. की तो त्याचा मुलगा त्याला एक आधार होता. आणि ज्या वेळेला हा येशूपाशी आला त्यावेळेला येशूना त्यांनी सांगितलं की त्याची काय कहाणी आहे की आमेन, त्याचं दुःख काय त्याने सगळं सांगितलं. आमेन हालेलुया. त्याचं दुःख होता, त्याचा दुःखाचा वाटा सगळा सांगितला. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की ज्या वेळेला तुम्ही चर्चमध्ये येता, हालेलुया, ज्यावेळेला तुम्ही प्रार्थनेला येता, प्रार्थना करता, चर्चमध्ये येता, चर्च अटेंड करता, त्यावेळेला तुम्ही ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर गुडघं टेका आणि प्रार्थना करा. ज्या वेळेला तुम्ही गुडघं टेकता आणि प्रार्थना करता त्यावेळेला परमेश्वर जो तुमचा स्वर्गीय आणि माझा स्वर्गीय बाप आहे तो तुमचं म्हणणं ऐकत असतो. आमेन हालेलुया. आपलं म्हणणं तो ऐकत असतो. तो पॅरलाइज झालेला जो व्यक्ती होता, आमेन हालेलुया, त्या व्यक्तीला ज्या वेळेला तो त्या ठिकाणी घेऊन आला, त्या मुलाला ज्या वेळेला नाही त्या फिट आलेल्या मुलाला, त्यावेळेला तो व्यक्ती जो होता त्याचा बाप जो होता तो बाप काय म्हणाला? बाप म्हणाला, येशूना म्हणाला, येशू महाराज माझी एक विनंती आहे की माझ्या मुलाला असा त्रास होत आहे आणि तुम्ही काय करा, या माझ्या मुलाच्या त्रासातून तुम्ही मला सोडवू शकता. येशू जवळ ते गेले आणि येशूने त्याला सांगितलं की बघ मी तुला सांगतो, तू जर विश्वास ठेवलास, हालेलुया, तू जर विश्वास ठेवलास तर तुझा मुलगा लगेच बरा होईल. आमेन हालेलुया. येशूने शब्द दिला. सगळेजण नवीन आलेले जेवढे लोक आहेत सगळ्यांनी ऐका. येशू त्याला काय म्हणाले? तू जर विश्वास ठेवलास तर तुझा मुलगा बरा होईल. पण काय झालं माहिती आहे? त्या व्यक्तीच्या मनामध्ये डाऊट आला. आमेन हालेलुया. जय येशू. काय आला? त्या व्यक्तीच्या मनामध्ये डाऊट आला. तो म्हणाला की जर माझा विश्वास जर कमी झाला तर कदाचित माझा मुलगा बरा होणार नाही कधीही. आमेन हालेलुया. माझा मुलगा कधी बरा होणार नाही. आमेन हालेलुया. समोर परमेश्वर आहे. हालेलुया. त्याला माहिती आहे की येशू कोण आहे, समोर उभा आहे. येशू काय करू शकतो हे त्याला माहिती आहे, तरी पण त्याच्या मनामध्ये डाऊट आहे. आमेन हालेलुया. सगळेजण वचन ऐका. हालेलुया. हे लहान मूल फिरणार आहे असं होणार आहे. आमेन हालेलुया. त्याला घेऊन बसा जरा. आमेन जय येशू. सगळ्यांचं लक्ष तिकडे जात. तर तो जो व्यक्ती आहे, हालेलुया, त्या व्यक्तीच्या समोर कोण आहे त्या व्यक्तीला माहित होतं, तरी पण त्याच्यामध्ये तो विश्वासानं आलेला होता. आमेन हालेलुया. तो विश्वासानं आलेला होता. पण ज्या वेळेला प्रश्न केला त्यावेळेला त्याच्यातला विश्वासामध्ये डाऊट तयार झाला. आमेन हालेलुया. तो विश्वासानं आलेला होता की माझा मुलगा बरा होणार येशू कुठे गेल्याच्या नंतर. पण ज्या वेळेला त्याला प्रश्न केले त्यावेळेला त्याच्यामध्ये डाऊट तयार झाला. हालेलुया. त्याच्यामध्ये डाऊट तयार झाला. आमेन हालेलुया. तुम्ही ज्या वेळेला प्रार्थनेला बसा किंवा प्रार्थना करता, ज्या वेळेला अनेक ठिकाणी जगामध्ये ज्या वेळेला फिरता त्यावेळेला तुम्हाला विचारतील की तू कन्वर्ट झाला का, तू धर्म बदलला का, तू हे केलं का, तुला ते केलं का. आमेन. येशूवरचा विश्वास कमी होता. आमेन हालेलुया. येशूवरचा विश्वास कमी होतो. हालेलुया. आपण आपल्या जीवनामध्ये झालेले चमत्कार आपण विसरून जातो की ज्या येशूनं माझं जीवन बदललेलं आहे, ज्या येशूनं माझ्या जीवनामध्ये एवढं कार्य केलेलं आहे. आमेन हालेलुया. त्यावेळेला अनेक गोष्टीचा दबाव सैतान आपल्यावर दबाव टाकतो. सैतान आपल्यावर दबाव टाकतो आणि आपण विसरून जातो. आमेन हालेलुया. आपल्यामध्ये डाऊट तयार होतात. आमेन हालेलुया. हे डाऊट तयार करणारा जो आहे तो दुष्ट आहे. आमेन हालेलुया. आपल्या मनामध्ये ज्या वेळेला डाऊट्स तयार होतात, ते डाऊट्स तयार करणारा जो व्यक्ती आहे तो आहे सैतान. हालेलुया. आणि सैतानाला माहित आहे की डाऊट कसा तयार करायचा. आमेन हालेलुया. जय येशू. सैतानाला माहित आहे की डाऊट कसा तयार करायचा. आणि ज्या वेळेला तो डाऊट तयार करतो त्यावेळेला अनेक लोक विश्वासातून मागे निघून जातात. आमेन हालेलुया. तो आलेला यासाठी की येशूंच्या जवळ गेलो तर माझा मुलगा बरा होईल. आमेन हालेलुया. चांगलं होणार आहे. आमेन हालेलुया. माझी परिस्थिती बदलणार आहे, माझं जीवन बदलणार आहे, माझ्या जीवनात जे काही वैराग आहे ते सगळं निघून जाणार आहे, माझ्या जीवनात जे काही वाईट झालं ते सगळं चांगलं होणार आहे. हा विश्वास पहिलाच होता. त्या विश्वासावर ठाम राहा, कारण माझा विश्वास आहे तो गैरविश्वास आहे. म्हणून येशू म्हणाले जो पहिलं प्रेम आहे मी दिलेलं आहे ते प्रेम तू कधी विसरू नको. आमेन हालेलुया.
हालेलुया 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 हालेलुया. कारण तो विश्वास त्याच्या आतमध्येच होता. तो कारभार तो म्हणला की नाही हे मला काढायचं आहे. मन हालेलुया. आज सैतान तो विश्वास काढायसाठी सज्ज आहे. मन हालेलुया. पण मला काय करायचं, मला प्रार्थना करायची, मला माझं पहिलं प्रेम आठवायचं आहे. मी ज्या वेळेला येशूकडे गेलो त्यावेळेला माझ्याकडे आलेलं पहिलं प्रेम, माझ्या जीवनातली पहिली साक्ष, माझ्या जीवनात पहिला बदल कसा घडला, मी काय येशूवर विश्वास ठेवला, माझं जीवन येशूवर का बदल, मी आज काय येशूची प्रार्थना करत आहे. आमेन हालेलुया. हे माझ्यातलं प्रेम आहे. हे प्रेम न जाण्यासाठी ज्याच्यामधून निघून गेलंय, येशू म्हणताय की तू जर विसरला नाहीस, आमेन हाले, तू माझ्या संगतीत राहिलास, आमेन हालेलुया. त्या बापानं पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट केली. तो म्हणाला, महाराज, येशू महाराज, मी तुम्हाला विनंती करतो. येशू म्हणाले काय, आमेन हालेलुया, मी तुम्हाला विनंती करतो, सर्वजण लोक वचन ऐका, लहान मुलांच्याकडे लक्ष देऊ नका. आमेन हालेलुया. मी तुम्हाला हात जोडतो. आमेन हालेलुया. लहान मुलांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला ते डिस्टर्ब करणारे आत्मे सैतान तुम्हाला ते डिस्टर्ब करेल त्या मुलांच्या द्वारे. आमेन हालेलुया. आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला काय कळालंच नाही. हालेलुया. हालेलुया. जय येशू. जय येशू. मी लहान मुलांच्या विरोधात नाही. आमेन हालेलुया. पण ज्या वेळेला फिरता त्यावेळेला तुमचं लक्ष वचनापासून त्या मुलाकडेच बघता. आमेन. सोन्या कसा खेळतून बाळ्या कसा नसतो. हालेलुया. बाळ्याला सोन्याला काय तुम्ही बघितलं नाही का. आमेन हालेलुया. जय येशू. तर तो जो डाऊट तयार करायसाठी तो आत्मा जो आहे, म्हणाला प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. ज्या लोकांना तुझ्यापासून मिळणारं जे काय असतं, कॅल्शियम काय असतं, ते जीवनसत्व होतं, जे कोणी घेतच नाही ते त्यांना दिलं. हालेलुया. त्यांना देऊन टाकलं देऊन फ्री मध्ये. नका नका म्हणतो मी घेतो ते घ्या, नको नको घे घे घे. हालेलुया. जय येशू. देव प्लॅनिंग मध्ये असतो. आमेन हालेलुया. तो व्यक्ती पुन्हा विनंती केली आणि त्या बापाची विनंती होती की महाराज, जर माझा विश्वास जर कमी झाला तर माझा मुलगा चांगला होणार नाही. आमेन हालेलुया. जर माझा विश्वास कमी झाला, माझा मुलगा चांगला होणार नाही. आमेन हालेलुया. आमेन. विश्वास कमी झाला, माझा मुलगा नाही चांगला होणार. माझा विश्वास वाढण्यासाठी तुम्ही मला मदत करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. तो व्यक्ती येशूला बोलत आहे की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आमेन हालेलुया. प्रार्थना एक स्वर्गाचं द्वार खोलते. आमेन हालेलुया. ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करता, एक स्वर्गाचा दरवाजा आपल्यासाठी उघडला जातो, खुला केला जातो. आणि त्या दारामध्ये आपण उभा असतो. एक दार आहे आणि त्या दारामध्ये उभा आहे. आमेन हालेलुया. काही लोक म्हणतात की मला तो दरवाजा उघडायचा नाही. आमेन हालेलुया. त्या स्वर्गाचा दरवाजा कोण आहे. आमेन हालेलुया. आमेन. बायबल आहे, पवित्र शास्त्र. आमेन हालेलुया. जय येशू. आमेन हालेलुया. आणि हे स्वर्गाचं जे द्वार आहे, आमेन हालेलुया, हे मला उघडायचं आहे, पण उघडताना त्रास होता. आमेन हालेलुया. हे ज्या वेळेला उघडायचं आहे, ज्यावेळेला आपण उघडतो त्यावेळेला आपल्याला अनेक आशीर्वादाच्या ज्या रस्ता ज्या असतात, अनेक आशीर्वादाचे रस्ते आहेत ते आपल्यापासून मोकळे होतात, आपल्याला मोकळे, आपल्यासाठी खुले होतात. आमेन हालेलुया. जय येशू. कारण येशू ज्या वेळेला जगात आले त्यावेळेला वचन बोलले. आमेन हालेलुया. काय बोलले. वचन. सगळेजण बोलले. काय बोलले. वचन. वचन बोलले. येशू ज्या वेळेला जगात आले वचन बोलले आणि वचनावर धरून त्याने 3.5 वर्ष प्रचार केला. आमेन हालेलुया. आमेन हालेलुया. वचनाला धरून 3.5 वर्ष प्रचार केला. आणि ज्या वेळेला त्याच्याजवळ अनेक रोगे आले, अनेक व्यभिचारी आले, अनेक दुःखी कष्टी लोक आले, भुकेले लोक आले, त्या प्रत्येकाला त्यानं आशीर्वाद दिला. आमेन आमेन हालेलुया. हालेलुया. त्या प्रत्येकाला त्याने आशीर्वाद दिला. आमेन हालेलुया. कुणी पॅरलेस वाला आला त्याला म्हणला की तुझी ते बाज उचलली चालायला. एक 38 वर्ष व्यक्ती होता, त्याला म्हणाला की तू उठ. तो त्याची सबब तो सांगत होता. आम्ही आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो की आपलं दुःख पहिल्यांदा हालेलुया. हालेलुया. जय येशू. जय येशू.
तो येशू म्हणाला की तू उठ आणि चालायला लाग. आमेन, हालेलुया. तू या ठिकाणी माझ्या समोर कितपत बसायला आलेला नाही, कारण मी जीवनाचा स्रोत आहे. आमेन, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद. मी जीवनाचा स्रोत आहे. ज्या दिवशी तू माझ्या पशी आला त्या दिवशी तुझ्या दुःखाचा एंड झालेला आहे. आमेन, हालेलुया. त्या दिवशी तुझ्या जीवनातून दुःख निघून गेलेलं आहे. हालेलुया. ते दुःख काय आहे? हालेलुया. ते दुःख काय? मी मागच्या रविवारी मी सांगितलं की दुःख काय आहे. आमेन, हालेलुया. की ज्या येशूचा आपण जे लोक आपण आमेन, हालेलुया, की तो म्हणाला की माझा विश्वास जर कमी झाला तर माझा मुलगा नाही चांगला होणार. आमेन, हालेलुया. त्या मुलासाठी त्याचा बाप एवढा तळमळतेनं सांगतो की महाराज, येशू महाराज, तुम्ही काय करा, माझ्यासाठी प्रार्थना करा की माझा विश्वास कमी नाही झाला पाहिजे. आमेन, हालेलुया. आमेन, हालेलुया. त्या रस्त्यात आपण चाललं पाहिजे जो विश्वासाचा रस्ता आहे. आमेन, हालेलुया. माझ्यासमोर किती मोठा खड्डा आहे मला माहित नाही, पण माझ्या त्या खड्ड्याच्या पलीकडच्या बाजूला माझा परमेश्वर आहे. मी जरूर त्या खड्डा पार करून तिथं जाणार आहे. आमेन, हालेलुया. आमेन. हालेलुया. धन्यवाद. कारण सैतानाची मूळ इच्छा आहे की विश्वास कमी झाला पाहिजे, लोकांचा माझा विश्वास कमी झाला पाहिजे, आणि त्या विश्वास कमी होईल त्यावेळेला ते त्याचं राज्य डळमळेल. आमेन, हालेलुया. म्हणून जे आत्ता या मागच्या आठवड्यामध्ये जी घटना झाली, हालेलुया, तो लोकांचा विश्वास कमी होण्यासाठी, आमेन, हालेलुया, सैतानानं ते काम केलं. आमेन, हालेलुया. आणि तो विश्वास कमी होण्यासाठी सैतानानं ते काम केलं. आमेन, हालेलुया. मी प्रभूला मी धन्यवाद देतो की या रविवारी डबल आमेन. हालेलुया. हालेलुया. का? कारण जे जीवन आहे, आमेन, हालेलुया, जे परमेश्वराने दिलेलं जीवन आहे हे विश्वासाकडे घेऊन जाणार. आमेन, हालेलुया. जोपर्यंत माझा विश्वास खंबीर आहे तोपर्यंत मला काही कमी पडणार नाही. आमेन, हालेलुया. आमेन. हालेलुया. कारण आपण जे विश्वासानं मागतो परमेश्वर आपल्याला देण्यासाठी सक्षम आहे. मी माझा विश्वास ढळवण्यासाठी मी परमेश्वरला म्हणतो की प्रभू मला मदत कर. आमेन, हालेलुया. की प्रभू तू मला मदत कर म्हणजे माझा विश्वास वाढेल आणि माझा मुलगा ठीक होईल. आमेन, हालेलुया. जी प्रार्थना आहे, आमेन, हालेलुया, जी प्रार्थना आपण करतो त्या प्रार्थनेमध्ये एक तथ्य असलं पाहिजे. आमेन, हालेलुया. ते पहिला परमेश्वरावर विश्वास आणि स्वतःवरचा विश्वास. आमेन, हालेलुया. की ज्या वेळेला मी माझ्यावर विश्वास आहे की माझा पूर्ण विश्वास आहे की मी चांगला होणार आहे. आमेन, हालेलुया. येशू म्हणाले, हालेलुया, ज्या वेळेला एक कोडी होता, आमेन, हालेलुया, आणि त्या कोडी ज्या वेळेला येशूच्या जवळ आला त्याला येशूने त्याला विचारलं तुला काय काय करायचं. आमेन, हालेलुया. हालेलुया. तो म्हणला की मला बरं व्हायचंय. येशू त्याला म्हणाले की शुद्ध हो. येशू त्याला असं नाही म्हणलं की बरा हो. येशू त्याला म्हणलं की शुद्ध हो. शुद्ध हो याचा अर्थ काय आहे की आपल्या आनुवंशिक जे दोष आहेत आपल्या, आमेन, हालेलुया, आपल्या शरीरामध्ये आपल्यावर पिढ्यानपिढीचे जे श्राप असतात. आमेन, हालेलुया. लोक म्हणतात की कसे काय श्राप असतात. आमेन, हालेलुया. कसे श्राप असतात. हालेलुया. जय येशू. काही लोकांच्या घरामध्ये घटना घडतात. त्या घटना अशा असतात की मुलगा जन्मला की बाप मरतो. हालेलुया. आणि असं 1, 2, 3, 4थ्या पिढीत असं आलेलं असतं आणि ते लोक घाबरून जातात की आता हा जन्मला की हे मरणार आहे. किंवा अशा काही घटना घडतात की त्याच्या वडिलाला पॅरलेस होता, आता ह्याला पण झाला, आता ह्याच्या मुलाला पण होणार आहे. याला आनुवंशिक म्हणतात. आमेन, हालेलुया. याला काय म्हणतात? आनुवंशिक मध्ये की शाप आहे पिढ्यानपिढी. एक पिढी संपली, दुसरी पिढी संपली, तिसरी पिढी संपली, चौथी. आमेन, हालेलुया. मग हे थांबणार कधी? हालेलुया. हे थांबण्यासाठी त्याला एक परमेश्वर पाहिजे आणि तो पवित्र पाहिजे. आमेन, हालेलुया. येशू म्हणाले की ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे आले की येशू म्हणाले की त्या पक्षघाती व्यक्तीला म्हणाले उठ आणि चालायला. आमेन, हालेलुया. आणि त्या कोड्याला म्हणाले की तू शुद्ध हो. तुझ्यातले आनुवंशिक जे शाप आहेत ते आज मी घालवत आहे आणि तुझ्या रक्तातले सगळे दोष मी कॅन्सल करते. आणि त्या क्षणाला तो व्यक्ती बरा झाला. आमेन, हालेलुया. येशू म्हणाले की शुद्ध हो. आमेन, हालेलुया. आज ज्या वेळेला तुम्ही दवाखान्यात जाता त्यावेळेला आपलं ब्लड चेक केलं जातं. आमेन, हालेलुया. रक्त चेक केलं जातं आणि रक्त चेक करून आपल्याला सांगितलं जातं की तुला हा दोष आहे, तुझ्यामध्ये हा फॉल्ट आहे. आपलं रक्त चेक केलं जातं. आमेन, हालेलुया. येशूने त्या वेळेला सांगितलं
की तुझ्या रक्तातले दोष आहेत ते आजपासून मी कॅन्सल करत आहे. आमेन. धन्यवाद ईश्वर. रक्तातले दोष कॅन्सल करता येते ना, त्यावेळेला प्रार्थना केली. आमेन. हालेलुया. देवाचा आत्मा ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला तो ज्ञान देतो. देवाचा आत्मा ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला तो ज्ञान देतो. आमेन. हालेलुया. तो अज्ञानामध्ये राहा असं कधी म्हणत नाही. हालेलुया. म्हणून येशू म्हणले की पहिल्यांदा वचन बोलले. आमेन. हालेलुया. त्यांनी त्या लोकांना बोलून बोलून नुसते बोलले, शुद्ध होतो, शुद्ध झाला. ते म्हणाले की तुला दृष्टी होऊ दे, त्याला दृष्टी आली. हालेलुया. ते वचन बोलले. आमेन. वचन बोलले की आपल्यामध्ये वचनाचं बीज पाहिजे, की ज्या वेळेला आपल्याला संकट येईल, आपल्याला त्रास होईल, त्यावेळेला आपण वचन बोललं पाहिजे की प्रभू तू म्हणाला की या वचनाप्रमाणे मला आरोग्य भेटू दे. प्रभू आता मला हा त्रास आला, या वचनाप्रमाणे मला शांती मिळू दे. हालेलुया. की जो त्रास असेल त्या त्रासाप्रमाणे मी ते वचन बोललं पाहिजे. कारण वचनावर आधारित ज्या वेळेला मी जीवन जगल त्यावेळेला परमेश्वर माझं जीवन बदलून टाकल. हालेलुया. जो गौरवचा परमेश्वर आहे, तो शांतीचा परमेश्वर आहे. तो त्याच्या प्रजेला कधीही अंधारात ठेवत नाही. कारण प्रकाश जो आहे तो अंधारातून प्रकाशित झालेला आहे. आमेन. हालेलुया. तो एक अंधार होता, तो काळोख होता, आणि त्या अंधारातून तो प्रकाश तयार झालेला आहे. आमेन. हालेलुया. म्हणजे ते 2 करीत जय येशू. हालेलुया. 2 करीत. आमेन. हालेलुया. 4 अध्याय. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. कारण तिथं लिहिलेलं आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही 4 अध्याय वाचला तर तुमच्या ध्यानात येईल. आमेन. हालेलुया. जय येशू. की तो प्रकाश जो आहे तो अंधारातून प्रकाशित झाला. आज जे आपण जीवन जगतो, आपल्या जीवनामध्ये जो अंधार होता, तो अंधार काय आहे की मी सत्याला धरून जीवन जगत नव्हतो, तर सत्याला मी म्हणत होतो की तू बाजूला हो, माझं काम आहे ते मला करायचं, ते अंधाराची कर्म आहेत. आमेन. हालेलुया. कारण ज्यावेळेला आत्मा, पवित्र आत्मा ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला मनुष्यांचं जीवन बदलतं. त्यांच्या जीवनामध्ये काही घटना घडतात. आमेन. हालेलुया. काही लोक साक्ष देतात, काही लोक बोलतात की असं झालं तसं झालं. आमेन. हालेलुया. ती साक्ष आमेन आहे की जीवनाचं द्वार आहे, की मी तुमच्यासाठी एक द्वार ओपन केलेलं आहे. आमेन. हालेलुया. की अनेक आमेन. हालेलुया. की आपल्यापाशी ऑफर असतात. हालेलुया. एक व्यक्ती आहे, तो चालत निघालेला आहे. आमेन. हालेलुया. एक व्यक्ती आहे, चालत निघालेला आहे. त्याच्या पुढे एक व्यक्ती चालत आहे, आणि त्याच्या पुढे चालत गेलेला व्यक्ती आहे. तो गेला, त्याला दिसणं असं झाला, आणि हा व्यक्ती मागून आला आणि त्याला एक 10 रुपयाचं नोट तिथे खाली पडलेली दिसली. हालेलुया. त्याला 10 रुपयाची नोट खाली पडलेली दिसली, आणि तो व्यक्ती जो मागणं आला त्यानं 10 रुपयाची नोट उचलली. हालेलुया. त्यानं ती नोट उचलली आणि ती खिशात ठेवली. हालेलुया. आणि दुसरा व्यक्ती गेला आणि तो दुकानात गेला, आणि त्याला 10 रुपयाचं काहीतरी खायला घ्यायचं होतं, आणि त्यानं ते 10 रुपये खिशात चेक करायला लागला, तर त्याला ते 10 रुपये भेटलं नाही. आमेन. हालेलुया. ज्याला मिळालं तो आनंदी झाला, आणि ज्याचं पडलं तो दुःखी झाला. आमेन. हालेलुया. जय येशू. मग परमेश्वर म्हणतो की या दोघांपैकी चांगला कोण आहे? आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. ज्याला मिळाला म्हणून तो आनंद केला, तो आनंदी आहे का? तो चांगला आहे का? किंवा ज्याचं पडलं म्हणून त्याला दुःख केलं म्हणून तो दुःखी आहे का? आमेन. हालेलुया. तो चांगला आहे का? हालेलुया. जय येशू. नाही. ज्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, की ज्याचं पडलं त्याला परमेश्वर कृपा पुरवल. हालेलुया. आणि ज्याला भेटलं त्याच्यासोबत तो आनंद करेल. आमेन. हालेलुया. कारण जे दुःख आहे त्यांच्यासोबत तुम्ही दुःख सहन करा, त्याच्या दुःखामध्ये सामील व्हा, आणि जे आनंद करत आहे त्यांच्यासोबत तुम्ही उल्हासी राहा. आमेन. हालेलुया. जय येशू. म्हणून न्याय करायच्या पेक्षा आनंद केलेला चांगला आहे. आमेन. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. म्हणून जे जीवन आज आपण जगतो त्या प्रकाशामध्ये ज्या वेळेला आपण जातो, आज जर कुणाला वाटलं की इथं पैसे पडलेले तो व्यक्ती सहजासहजी उचलणार नाही. आमेन. हालेलुया. उचलेल का? कारण आज आपल्याला परमेश्वराचं वचन समजलेलं आहे. आमेन. हालेलुया. आज आपल्याला परमेश्वराचं वचन समजलेलं आहे. हालेलुया. आज आपण ज्या वेळेला
जीवन जगतो, आपण ज्या वेळेला मार्केटमध्ये जातो किंवा घरातून बाहेर पडतो, त्यावेळेला देवाचं भय आपल्या आतमध्ये घेऊन आपण बाहेर पडतो. आमेन, हालेलुया. याला म्हणायचं ख्रिस्ताचं प्रेम. हालेलुया. याला परमेश्वराचं प्रेम म्हणायचं. ज्यावेळेला आपण घरातून बाहेर पडतो आणि आपल्यासोबत ज्या वेळेला घटना घडतो, त्या प्रत्येक होणाऱ्या घटनेसाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देतो. याला देवाचं प्रेम म्हणायचं, याला ख्रिस्ताचं प्रेम म्हणायचं. आमेन, हालेलुया. तो आगापे प्रेम दिलेला आहे. आगापे म्हणजे काय आहे? युगान युगाचं प्रेम त्यानं आपल्यामध्ये घातलेलं आहे. आमेन, हालेलुया. तो ते प्रेम आपल्यामधून कधी काढत नाही. आमेन. देवाची इच्छा आपल्या मनुष्यामध्ये ज्या वेळेला पूर्ण होती, त्यावेळेला जगातली कितीही मोठी सत्ता त्याच्या समोर आली तर तो म्हणतो, मला ही सत्ता नको, मला परमेश्वर पाहिजे. आमेन, हालेलुया. जगातली किती मोठी सत्ता आली त्याला की ह्या सत्याचा उपभोग घे आणि येशूला सोडून दे. हालेलुया. लोक म्हणतात, बाबा ही सत्ता तुझी तुला ठेव, मला येशू पाहिजे. आमेन, हालेलुया. आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये आहोत. हालेलुया. आपल्यामध्ये स्वर्गाचं राज्य काम करत आहे. आमेन, हालेलुया. म्हणून जय येशू. हालेलुया. बघा वचन सांगतं 4:2 पहिलं वचन आहे, याच तर आम्हावर जशी दया झाली तशी ही सेवा आम्हास मिळाली आहे, म्हणून आम्ही थकत नाही. तर आम्ही लाजेच्या गुप्त गोष्टी नाकारल्या आहेत. आम्ही कपटाने चालत नाही, कपट भावाने देवाच्या वचनाचा उपयोग करीत नाही, तर खरेपणात प्रकट करण्याने आम्ही आपणास देवासमक्ष सर्व माणसाचा उपयोग भावास पटवतो. हालेलुया. म्हणून येशू ज्या वेळेला वचन सांगत होते त्यावेळेला लोकांना पटवून सांगत होते. आमेन, समजून उमजून सांगत होते. आमेन, हालेलुया. आज ज्या वेळेला लोकांना आरोग्य मिळतं, कुणामुळे मिळतं? येशूमुळे मिळतं. हालेलुया. आपल्यावर झालेली देवाची कृपा आणि दया, त्या कृपेमुळं पिता आणि परमेश्वर, आमेन, हालेलुया, पिता त्याचा पुत्र, आमेन, हालेलुया, या दोघांमुळं आपल्यावरती दया होती आणि आपल्याला आरोग्य मिळतं. आमेन, हालेलुया. आपला जो दुःखाचा वाटा आहे, आपल्यामध्ये असणारं जे दुःख आहे, तो दुःखाचा वाटा कधी संपतो? ज्या वेळेला परमेश्वराच्या जवळ आपण जातो त्यावेळेला. आमेन. आपल्यापाशी असणारी ऑफर आहे, ती ऑफर आपण नाकारली पाहिजे. ज्याचं जे असेल त्याचं त्याला ते घेऊन जाऊ दे, मला ते नको आहे. आमेन, हालेलुया. कारण परमेश्वर जे ऑफर देतो, आमेन, आले की ज्या वेळेला मला त्या 10 रुपयाच्या नोटापेक्षा मला स्वर्गाचं राज्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण मी ज्या वेळेला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार आहे त्यावेळेला मी सोन्याच्या रस्त्यावर चालणार आहे. आमेन, हालेलुया. एक स्वर्गाचं वर्णन केलेलं प्रकटीकरण पुस्तकामध्ये की त्या ठिकाणी सोन्याचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी भेसळचं सोनं आहे, स्फटिक रूपी सोनं आहे आणि त्या स्फटिक रूपी सोन्याचा रस्ता, हालेलुया, त्या ठिकाणी आहे. आमेन, हालेलुया. ज्या वेळेला आपण जाणार त्यावेळेला परमेश्वर आपलं वेलकम करणार आहे. आमेन. देवबाप आपलं वेलकम करणार आहे. पण या ठिकाणी मला त्याचा करार पाळायला पाहिजे. हालेलुया. कारण ज्या ठिकाणी तुमचा छळ होत आहे त्या ठिकाणी जास्त परमेश्वराची कृपा तुम्हाला मिळणार आहे. आमेन, हालेलुया. ज्या ठिकाणी तुमचा जास्त छळ होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वराची कृपा विपुलतेने मिळणार आहे. मग मला त्या कृपेतलं जीवन जगायचं आहे. किती लोक तयार आहे की मला कृपेतलं जीवन पाहिजे? आमेन, हालेलुया. की त्यावेळेला परमेश्वर माझ्यातला अवगुण बघत नाही, माझ्यातल्या वाईट गोष्टी बघत नाही. जसं पाठीमागच्या रविवारी ती मुलगी आली आणि देवाने तिला डायरेक्ट तिला चालायला येतो, तिला चालायला लागला. आमेन, हालेलुया. हे कशामुळे झालं? हे परमेश्वराच्या कृपेमुळे झालं. आमेन, हालेलुया. की जरी तुझा विश्वास अल्प असला पण तू माझ्याकडे आलेला आहे. आमेन, हालेलुया. म्हणून मी सकाळी म्हणलं की लूक 8 मध्ये ज्या वेळेला ती स्त्री, आमेन, योहान 8 मध्ये ज्या वेळेला ती स्त्री येशू जवळ आली त्याला येशूने त्या स्त्रीकडे बघितलं का? नाही. हालेलुया. ते सगळं जग, त्यावेळेचे सगळे लोक तिच्या विरोधात उभा राहिलेले होते आणि एक व्यक्ती तिच्या बाजून होता, तो होता परमेश्वर. आमेन, हालेलुया. येशू एकच व्यक्ती होता, ते तिच्या बाजून उभा होता आणि येशूने त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला एकही प्रश्न विचारला की येशूच्या पायामध्ये त्या स्त्रीला आणून टाकलं. आमेन, हालेलुया. आणि बायबल सांगतं, हालेलुया, की येशू त्या जमिनीवर लिहित होते. आमेन, हालेलुया. काय लिहित होते? येशू जमिनीवर लिहित होते की जे लोक हिच्यावर आरोप करत आहे आणि ते पापाची क्षमा मी त्यांना करायला तयार आहे, पण ते येत नाही माझ्याकडं,
त्यांचं नाव त्या जमिनीवर लिहित होते. जमीन म्हणजे अधोलोकासाठी त्यांचं नाव लिहित होते. आमेन हालेलुया. त्यांचं नाव काळोखात लिहिलं जाईल की त्यांच्या समोर जीवनाची ऑफर होती. जीवन असताना त्यांनी मरण पत्करलं. आमेन हालेलुया. त्यांनी नरकाच्या यातना पत्करल्या. म्हणून येशूने त्या यहुदी लोकांना लिहिलं, त्यांचं नाव लिहिलं जमिनीवर की तुमचं नाव नेहमीप्रमाणे कायमस्वरूपी तुम्ही अधोलोकात जाणार. आमेन हालेलुया. आमेन हालेलुया. म्हणून येशू, अनेक लोक म्हणतात की जमिनीवर येशू काय लिहित होते? येशू लिहित होते की तुम्ही लोक अधोलोकात जाणार आहे, कारण तुम्ही जीवनाचा नकार केलेला आहे. आमेन हालेलुया. जीवन नाकारलं म्हणून अनेक लोक बाप्तिस्मा घेतात, प्रार्थना करतात, या सगळ्या गोष्टी करतात. हालेलुया. पण ज्या वेळेला जीवन जगतात, ज्या वेळेला काही करतात, काही गोष्टी करतात, ज्या वेळेला जातात जीवन जगतात, त्यांचं जीवन जगतात, त्यावेळेला वेळ येते, त्यावेळेला ते म्हणतात येशूला आम्ही ओळखत नाही. आमेन हालेलुया. येशू आम्हाला नको आहे. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही जी ओढ आहे, ही जगामध्ये जी ओढ आहे, आज सकाळी तेल अवीवमध्ये अमेरिकेनं काय टाकलेलं आहे? बॉम्ब टाकलेला आहे. हालेलुया. जय येशू. आज सकाळी तेल अवीवमध्ये अमेरिकेनं बॉम्ब टाकलेला आहे. का तुम्हाला वाटलं की मी हे का सांगतो तुम्हाला? हालेलुया. तर इराणचा राष्ट्रपती जो आता आहे, हालेलुया, त्यांचं नाव खेमानी काहीतरी आहे ना? हालेलुया. तर दानियेलच्या इर्म्याच्या ग्रंथाप्रमाणे त्यांची हत्या होणार आहे. आमेन हालेलुया. जय येशू. हालेलुया. आणि इस्रायल काय म्हणतं की खेमानींची काय करायची आहे? हत्या करायची, मारायचं. आमेन हालेलुया. म्हणून त्यांनी आज स्टेटमेंट दिलेलं आहे की जर मला मारून जर युद्ध थांबत आहे, मला मारून जर युद्ध थांबत आहे, तुम्हाला जर शांती मिळाली तर मी खुशाल मारा. तुमचा गैरसमज आहे. हालेलुया. जय येशू. तर अमेरिका काय म्हणते? हालेलुया. अमेरिकेची इच्छा आहे की माझ्या हातातली सत्ता ही गेली नाही पाहिजे. माझा डॉलर हा नेहमी चमकला पाहिजे. आमेन हालेलुया. माझा डॉलर हा काय झाला पाहिजे? चमकला पाहिजे. हालेलुया. तर याच्यामध्ये भारताची भूमिका तटस्थ आहे. जय येशू. सगळ्यांनी लक्ष ठेवा. भारताची भूमिका याच्यामध्ये तटस्थ आहे. जग दोन गोष्टीमध्ये, दोन भागामध्ये विभागलेला आहे. हालेलुया. तर ज्या वेळेला रशिया, चीन हे सगळेजण एकत्रित येतील आणि इस्रायलच्या विरोधात उभे राहतील. काही मुस्लिम राष्ट्र आहेत ते येशूच्या इस्रायलच्या विरोधात आहेत, पण काही लोकांनी अजून पूर्णपणे समर्थन केलेलं नाही. हालेलुया. अजून काही लोकांनी पूर्णपणे समर्थन केलेलं नाही. आमेन हालेलुया. जय येशू. मग ते समर्थन कधी मिळणार आहे? हालेलुया. समर्थन कधी मिळणार आहे? आमेन हालेलुया. की ज्या वेळेला खेमानी हा व्यक्ती जो आहे त्याची हत्या ज्या वेळेला केली जाईल, त्यावेळेला जग पूर्णपणे दोन भागामध्ये विभागलं जाईल. आमेन हालेलुया. जय येशू. आणि ज्या ठिकाणी आता संपूर्ण जगाला जे तेल पुरवलं जातं, आमेन हालेलुया. जय येशू. जगाला काय पुरवलं जातं? सगळ्या जगाला तेल. जर तेल अवीव मधलं ज्या वेळेला तेलाचा साठा ज्या वेळेला नष्ट केला जाईल, त्या ठिकाणी सगळं पेटल. कारण इराण हा या देशाचं नाव दानियेलच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आमेन हालेलुया. जय येशू. नबुकदनेस्सर राजा देश कुठला त्याचं नाव लिहिलेलं होतं. आमेन हालेलुया. ते म्हणजे इराण. पूर्वीचं जे त्याचं नाव आहे नबुकदनेस्सरचं देश, ते आजचं इराण आहे. आमेन हालेलुया. इराण, इराक तो भाग आहे. आमेन हालेलुया. आणि त्याच्याविषयी भविष्यवाणी लिहून ठेवलेलं आहे की ज्या वेळेला त्या ठिकाणी ते तेल पेटलं जाईल, आमेन हालेलुया, तेल पेटलं जाईल, आमेन हालेलुया, त्यावेळेला संपूर्ण त्या भागातले जे लोक आहेत ते सगळे लोक पळून जातील तिथून आणि वेगवेगळ्या देशामध्ये स्थलांतर करतील. जय येशू. हालेलुया. आणि त्याच्यानंतर ते जग आहे ते इस्रायलच्या विरोधात उभं राहील. आमेन हालेलुया. इस्रायलच्या विरोधात उभं राहील आणि इस्रायल सोबत युद्धाला तयार होईल. आमेन हालेलुया. जय येशू. मग आज तो साठा जो आहे त्याला नष्ट करायचा आहे. बायबल का? आमेन हालेलुया. बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयीनं स्पष्टपणे लिहिलं आहे की येशू कधी येणार आहेत. आमेन. येशू ख्रिस्तांच्या दुसऱ्या आगमनाविषयीनं स्पष्टपणे लिहिलं आहे की पहिलं आगमन झालं एदन बागेमध्ये झालं, दुसरं आगमन झालं या पृथ्वी तलावर 33.5 वर्ष राहिले. आता तिसरं आगमन ज्यावेळेला होणार आहे त्यावेळेला ते मध्य आकाशामध्ये येणार, आपल्याला घेऊन जाणार आणि ज्या वेळेला ते जमिनीवर पाय ठेवणार त्यावेळेला नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश असेल. धन्यवाद. आपण जे मेलेलो आहे,
जे लोक मेलेले आहेत, जे कबरेमध्ये आहेत, ते लोक त्यांना पहिले उचलत आहे. आमेन, हालेलुया. आणि आपण जे गुप्त आगमनामध्ये काय होणार आहे? रॅप्चर होणार आहे. आमेन, आमेन, आपण हालेलुया. रॅप्चर होणार आहे. हालेलुया. आपण रॅप्चर होणार आहे. हालेलुया. किती लोकांना माहिती की आपलं रॅप्चर होणार आहे? हालेलुया. आपलं रॅप्चर होणार आहे. आमेन, हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद. आणि त्या ठिकाणी ही जात न जावी. कुठली जात? कुठली जात? देश. कारण आपल्या देशामध्ये पुष्कळ जात्या, पण पृथ्वी तलावर एकच जात आहे. काय नाव तिचं? काय जात आहे? जाते हो तुम परदेशी को, जाते ही सात जन्माची तुझी माझी. हालेलुया. सात आहे म्हणून मी दारात रांगोळी काढते. हालेलुया. जय येशू. नुसती काय काढती? रांगोळी काढते. त्याच्या अगोदर काहीतरी आहे. जय येशू. काय काढते नुसती? सडा नाही, काहीतरी नाही 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 नुसती रांगोळी काय दुसरा एक शब्द आहे, काय म्हणते तो? चूल पेटवताना काहीतरी असतं की चुलीत शिल्लक राहते काय? जय येशू. हालेलुया. देवा मी तुला धन्यवाद देतो. 7 फेऱ्याचं वचन दिलेलं होतं. 7 जन्मापर्यंत जायला आम्ही. पावसाच्या ठेंबानं उठून गेली माणसं. बघ पाऊस आला तसं कोणी विचरण झालंय कोणाला. हालेलुया. पाऊस जसा आला तसं कुणी कोणाला विचरण झालंय. त्याच्या आधी हालेलुया हालेलुया प्रेज लॉर्ड हालेलुया जय येशू जय येशू. आणि जसा पाऊस आला तसं कुठं पळू कुणी चौकशी केली का? कुणी चौकशी केली. आमेन, हालेलुया. याला म्हणायचं प्रेम. आमेन. याला म्हणायचं स्वच्छता. याला म्हणायचं सत्य काय आहे. आमेन. देवाला धन्यवाद. प्रभू खरंच तुझं वचन सत्य आहे. वेळ येईल त्यावेळेला सगळे एकमेकाला सोडून जाणार, पण तू मला सोडणार नाहीस. पावसाचा 4 ठेंबा तू जाणवून दिलंस की मी तुझ्या संगतीला आहे. हे लोक तुला सोडून देणार आहेत. जय येशू. हालेलुया. देवाला धन्यवाद की ज्या वेळेला हे जे युद्ध चालू आहे, या युद्धाचा परिणाम आहे येशूचं आगमन. आमेन, हालेलुया. की माझा विश्वास कुठपर्यंत आहे? मी ज्या विश्वासानं प्रार्थना करतो, तो विश्वास मला परमेश्वराने दिलेला आहे. विश्वासाची परिभाषा जी आहे माझ्यामध्ये. आमेन, हालेलुया. प्रभू देव गौरवाचा देव आहे. आमेन, हालेलुया. मी त्याला धन्यवाद देतो. हालेलुया. जय येशू. हालेलुया. हालेलुया. बघा 4 अध्याय काढ. आमेन, हालेलुया. 4 2 करी 4 अध्याय. हालेलुया. काढा. आमेन, हालेलुया. बोला धन्यवाद. 2 करी 4 अध्याय. आमेन, हालेलुया. मला ते आमेन, हालेलुया. जय येशू. 3रा अध्याय आहे. हालेलुया. तिथंच आहे. 4थ्या अध्यायाच्या वरच मी वाचणार आहे. प्रभू तर आत्मा आहे. 17 आहे. 3:17. प्रभू तर आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभूचा आत्मा याच्याकडून गौरवापासून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. आमेन, हालेलुया. आपण पलटलं जाणार आहे. आमेन, हालेलुया. जय येशू. कुणाच्या गौरवात? परमेश्वराच्या गौरवामध्ये आपल्याला बदलण्यासाठी देवानं वचन दिलेलं आहे. आमेन, हालेलुया. वचन दिलेलं आहे कशासाठी? की परमेश्वराच्या नावात आपण बदलणार आहोत. आणि ज्या वेळेला त्याचा आत्मा, गौरवाचा आत्मा ज्या वेळेला काम करेल, आमेन, हालेलुया, त्यावेळेला तो काय करणार आहे? आमेन, हालेलुया. ज्या वेळेला आत्मा काम करणार त्या ठिकाणी मोकळीकता आहे. आमेन, हालेलुया. काय आहे? आझादी आहे. आमेन, हालेलुया. जय श्री. स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आपण आहोत. आमेन, हालेलुया. आपण आझाद भारताचे आझाद नागरिक आहोत. नितीन जय येशू. हालेलुया. नितीन जय येशू. हालेलुया. तर देवानं मोकळेपणाचा आत्मा दिलेला आहे. ज्या ठिकाणी देवाचा आत्मा काम करतो त्या ठिकाणी मोकळेपणा आहे, आझादी आहे, स्वच्छता आहे. आमेन, हालेलुया.
देव असं नाही म्हणत की तू हे कर, तू ते कर, तू अमुक कर, तमुक कर. आमेन, हालेलुया. त्या मोकळेपणाच्या आत्म्यामध्ये देवानं आपल्याला ज्या ठिकाणी बांधून ठेवलेलं होतं सैतानानं, देवानं आज आपल्याला मोकळं केलेलं आहे. आज आपल्याला मोकळं केलेलं आहे. आमेन, हालेलुया. जय येशू. म्हणून येशू म्हणाले की प्रकटीकरण 3 पुस्तकामध्ये 3 अध्याय आणि 20 वचन आहे की पहा मी दार शुभ आहे आणि दार ठोकत आहे. आज आपली मुलं जी आहेत, आमेन, हालेलुया. जय येशू. हालेलुया. युट्यूबवर रील्स बघतात. आमेन, हालेलुया. जय येशू. आपली मुलं युट्यूबवर रील्स बघतात. आमेन, हालेलुया. युट्यूबवर आपली मुलं अजून हे बघतात. हालेलुया. पण ही मुलं आपली, जय येशू, हालेलुया. तोंड पुसू दे मला, आमेन, जय येशू, हालेलुया. हालेलुया. पण ही जी मुलं आहेत, या मुलांना जे देवाचं प्रेम आहे ते प्रेम घ्यायला आवडत नाही. आमेन, हालेलुया. नाही आवडत. देवाचं प्रेम गेलं आपल्या मुलांना आवडत नाही. आमेन, हालेलुया. का आवडत नाही? कारण गाणं लागतं, तेरे मेरे बीच में कैसा है बंधन अनजान. हालेलुया. एक वरचा सूर लागतो, खालचा सूर लागतो, मधी पवा वाजतो. हालेलुया. पवा वाजतो का नाही? आणि त्याच्यानंतर काय वाजतं? इना वाजतो, इना. जय येशू. हालेलुया. आणि त्याच्यानंतर पितळी वाजते. थाळी जेवायचं ताट. आय म्हणती लेके खा ग बाळा, खा. आय वाढून आणते घास. लेक टीव्ही पुढे बसली असते. लेक कुठं बसली असती? टीव्ही पुढं आणि टीव्हीच्या माग. हालेलुया. आई ताट घेऊन येते. आय म्हणती बाळा खा. बाळाचं लक्ष. कोण कोण कुठं कुठं चालले मी बघ. बाळा खा. बाळ अगं मांजर खाईल. बाळ नाही खात मी आहे. कारण हालेलुया. याचं कारण आहे. आमेन, हालेलुया. जय येशू. जय येशू. जय येशू. जय येशू. जय येशू. हालेलुया. हालेलुया. याचं कारण आहे. आमेन, हालेलुया. हालेलुया. जय येशू. पहिल्यांदा जी टीव्ही आली, पहिल्यांदा नुसता फोन आलेला होता, त्यानंतर ट्रिंकल होतं, नंतर टीव्ही आली. पडद्यावरचं पिक्चर होतं. ते पडद्यावरचं पिक्चर होतं, थिएटरमध्ये बघायला जात होतं. आमेन, हालेलुया. जय येशू. आता ते बंद झालं, टीव्हीवर आलं. टीव्ही आली, पांढरी टीव्ही आली. पांढऱ्या टीव्हीत माणसाला करमना झालं, म्हणून देवानं काय केलं? रंगीत टीव्ही काढली. हालेलुया. मग रंगीत टीव्ही माणसाला काय झालं? लय गर्दी व्हायला लागली, म्हणून देवानं काय केलं? मोबाईल काढला. मोबाईल काढलं, बारकात हातात घेऊन फिरायला तुला जा. पण त्या मोबाईलनं माणसाला करमना, म्हणून देव म्हणला ह्याला अजून जरा आपण प्रेम करावं, याच्यावर जरा चित्राचा मोबाईल काढा. म्हणून काय झालं? चित्राचा मोबाईल काढला. आता ते काढून पण त्याच्यात माणूस खुश होईना झालाय. देवाला दया आली. देवाने काय केलं? अँड्रॉइड मोबाईल काढ. जयेश, अँड्रॉइड मोबाईल काय? मग ते अँड्रॉइड मोबाईल काढला. आता बघायचं काय? तर देव म्हणला आता ही जी प्रजा जी आहे माझी, आमेन, हालेलुया, सांगतो तुम्हाला सगळ्याला. हालेलुया. सगळं ऐकून घ्या. आपण कोण आहे? आमेन, हालेलुया. ह्या पृथ्वीत होणार आपण कोण आहे? जयेश. मग ही प्रजा जी आहे माझी संतुष्ट नाही, तर ह्याच्यासाठी मी काय करतो? गुगल काढतो. मग त्यानं काय केलं? गुगल चालू केलं. जयेश. मग देव म्हणला की गुगलवर भागना झाले, मग ह्यानं काय केलं? फेसबुक. मग फेसबुकवर भागना झाले प्रजा, तरी पण नाराजच. मग काय काढलं? इंस्टाग्राम काढलं. काय काढलं? इंस्टाग्राम काढलं. इंस्टाग्रामवर पण भागना झाले. हालेलुया. मग आता काय करायचं? जयेशू. हालेलुया. आता काय करायचं? इंस्टाग्रामवर बघून बघून भागना झाले, म्हणून आता काय करायचं? मीच नसती आणि माझा फोटो इंस्टाग्रामवर टाक. जयेशू. आपण हुशार लोक. हालेलुया. एक हुशार लोक. एक राजा असतो, राजा. आमेन, हालेलुया. जयेशू. हालेलुया. हालेलुया. माझा आवाज कुणाकडून ऐकू येत नाही? पहिला हात वर करा. जयेशू. आजी पाऊस उघडलाय. हो, या ना पत्र्यातनं बाहेर. आजी पाऊस उघडलाय, पत्र्यातनं बाहेर आहे ना. जयेश. हा या जयेशू. हालेलुया.
हालेलुया हालेलुया. तर एक राजा असतो. हालेलुया. सगळ्यांनी ऐका आपण कसं आहे ते. एक राजा असतो आणि तो राजा लय खुश असतो, नेहमी आनंदी राहत असतो राजा. मग राजाचा एक जोडीदार असतो, सगळ्या गोष्टी त्याला फुडून सांगत असतो. मग तो जोडीदार असतो, जसा त्याचा राजाचा एक सेनापती असतो बाळभाऊ, त्याला काय म्हणते ते, त्याच्या संघ असतो ते काय, त्याला सल्ला देणारा सल्लागार असतो ना, काय म्हणे त्याला, राजाचे कोणतरी सेनापती सल्ला देणारा त्याला. मग तो सल्लागार असतो, तो असतो आंधळा. कसा असतो? सगळेजण ऐका, कसा असतो? आंधळा असतो. मग काय होतं, राजाला युद्धाला जाताना जयेश मावशी, आओ इकडे बघ, इकडे हे बोलाय बोली नाही, बसाय बोली नाही, ऐकाय बोली नाही. परत ते भेटणार आहेत तुम्हाला, मिठीच मारा त्याला. झालं ना, अगदी मिठीच मारा. प्रार्थना संपल्या डायरेक्ट तुम्ही बघा ते मिठीच मारा. हालेलुया. एका इथं जाणार आहे, एका गावात जाणार आहे. मग बस जय येशू. हालेलुया. मग काय होतं, त्या राजाला युद्धाला जाताना घोडा पाहिजे असतो. पहिला घोडा म्हातारा झाला असतो, तो म्हणतो की मला घोडा पाहिजे. मग राजा काय करतो, म्हणतो की माझ्यासाठी घोडा उडकून आणा. आकाश ऐकून घ्या, जय हालेलुया. हालेलुया. मरते दम तक हम साथ नहीं छोडेंगे. हालेलुया. 4 ठेंबात सगळं कळालं कोणाला काय. हालेलुया. जय येशू. तर हालेलुया. तर विषय काय झाला, राजाला घोडा पाहिजे असतो. राजा म्हणतो की मला एक घोडा बघून आणा. मग ही जाते की सगळे सैन्य घोडा ओळखायला. घोडा एक भेटतो, घोडा पळतो एवढा पळतो, घोडा पाण्यात पण पळत येते, मोकळाच घोडा. आणि पाण्यात पळत येताना घोडा पाण्यात पळत येतो. आणि पळत आल्याच्या नंतर राजाला सैन्य सांगतो, घोडा पाण्यात गेला पण दमला नाही, पाण्यात पण पळत आला. मग राजा म्हणतो, तुम्ही आंधळ्याला दाखवला का घोडा? काय म्हणतो राजा? आंधळ्याने चेक केला का? तर राजा काय म्हणतो, आंधळ्याने चेक केला का? तर सैन्य म्हणतं की नाही, आंधळ्यानं चेक नाही केला. ते म्हणतो जावा त्याला एकदा दावा. ते म्हणजे कसं काय बघणार, तुम्ही जावा तरी एकदा त्याला चेक करू द्या. मग हे त्याच्यापाशी जातात घोड्याला घेऊन गेल्याच्या नंतर ते म्हणतो की मी कसं बघणार, जवळ आणा त्याला माझ्या. मग घोड्याला जवळ आणते. ती ही आंधळा काय करतो, ही आंधळ वास घेऊन बघतो. काय घेतं, घोड्याचा वास घेतो. तर हे घोड्याचा वास घेताना घोड्याच्या पाठीचा वास घेतो वर. राजा जिथं बसणार आहे ना माणूस, त्याचा वास घेते. वास घेतल्याच्या नंतर राजा म्हणतो, आंधळ म्हणतो राजाला, राजा हे घोडा काय आपल्या लागेचा नाही, तुझ्या लागेचा नाही. म्हणजे का? कारण हे घोडा पाण्यात पळताना पाण्यात बसलाय. ते म्हणलं कसं काय, हे ज्या अंगावर मसराच्या आणि मसर हागलेल्याचा आणि मसर मुतलेल्याचा वास, कारण हे घोडा पाण्यात गेला बसला होता. मग राजा सैन्याला विचारतो, खरं बसला होता का? सैन्य म्हणतो, महाराज खरंच घोडा बसला होता. हालेलुया. जय येशू. सगळ्यांनी ऐका, हालेलुया. राजा म्हणतो खरंच बसला होता. राजा त्याला काय देतो, 10 किलो ज्वारी. काय दिलो, बक्षीस आहे ना, काय देतो, 10 किलो. सगळ्यांनी ऐका, 10 किलो ज्वारी काय देतो राजा, बक्षीस देतो आंधळ्याला. आंधळ खुश. हालेलुया. 10 किलो ज्वारी, त्याला काय किंमत करतो, आंधळा माणूस आहे, 10 किलो ज्वारी, खुश. मग राजा म्हणतो, माझ्या पोराला एक पोरगी बघायची आहे, चल. ते म्हणतो, मी काय बघणार आहे, मला दिसत नाही आधीच, मी काय पोरगी बघणार आहे. तरी पण म्हणतो चल. की तू जा, तू पाहुणचार सगळा होतो. पाहुणचार झाल्याच्या नंतर राजा म्हणतो, पोरगी कशी वाटली आंधळ्याला? आंधळा म्हणतो, मला दिसत नाही, मी कशी पोरगी बघणार? हालेलुया. मी कशी पोरगी बघणार? काय करा, परत पोरीला आणा, मी तिच्या अंगाला हात लावणार आणि मी तिला बघणार. हालेलुया. जय येशू. मग राजा सांगितल्याप्रमाणे त्या पुरीला राजा सांगतो की पुरीला घेऊन ये, आंधळ्यापाशी उभी करा. आंधळा तिच्या हाताला हात लावतो तिचा. आणि राजाला म्हणतो, राजा ही पोरगी तुझ्यासाठी, तुझ्या पोरासाठी चांगली नाही, हिच्या संग लगीन नको कराय. जय येशू. हालेलुया. तर तो राजा काय म्हणतो, का रे चांगली नाही, कशा पाय चांगली नाही? तर म्हणतो, चांगली स्त्री कधीही हात लावल्यानंतर गप उभी राहत नाही. तर तू ही पोरगीच्या संग लगीन करू नको, कारण ही तमाशातली पोरगी आहे. हालेलुया. ही कशातली आहे, तमाशातली पोरगी आहे. राजा म्हणतो, तुला कसं कळालं? कारण ती चालत येताना तिच्या पायातलं पंजन कसं वाजत होतं मी ऐकतो. हालेलुया. मग राजा चिडतो, म्हणतो की तिच्या आईला विचारा, म्हणतो ही कुणाची आहे? तर तिची आई सांगते, खरोखर आम्ही एका जत्रेत गेलो होतो आणि त्या फळात
ते जत्रेत फड जळवता आणि त्या फडात ही पोरगी रडत होती. मग तिची आई म्हणली ह्या पोरीला कोणतरी घेऊन जावा आणि ती पोरगी आम्ही उचलून आणली. ती ही पोरगी आहे. राजा परत त्याला 10 किलो तांदूळ देतो, ज्वारी देतो. राजा काय देतो, परत काय देतो त्याला, काय देतो, 10 किलो काय देतो, ज्वारी देतो. मग राजा म्हणतो, राजाला जरा डाऊट राहतो. राजा म्हणतो आंधळ्याला लय कळतं. जय येशू. राजा म्हणतो आंधळ्याला लय कळतं. राजा आंधळ्याला घाबरायला सुरुवात करतो. राजाचं मन खातं, अरे माझं काय ह्याला कळते का काय कोणास ठाऊक. म्हणून राजा काय करतो, त्या आंधळ्याला विचारतो, अरे माझं काय तुला दिसतंय का. तसं राजाने विचारल्या आंधळा घाबरतो आणि म्हणतो, महाराज जर तुझं जर मी काय सांगितलं माझं मुंडकं तोडून टाकते. मग ह्यो घाबरून जातो, माझं मुंडकं तोडून त्याला भ्या वाटतं. राजा परत त्याला विनंती करतो, अरे माझं सांग काहीतरी. तर आंधळा म्हणतो, खरोखर महाराज तुम्ही मला माराल तुमचं काय सांगितलं तर, त्यापेक्षा न सांगितलेलं न ऐकलेलं तुम्ही बरं. राजा म्हणतो, मी तुला काय करता एकांतात सांग मला, आपण दोघं एका साईडला जाऊया आणि तिथं मला सांग. मग बघा प्रॉमिस करा. मग राजा म्हणतो, हा मी प्रॉमिस करतो तुला मी काय करणार नाही. मग या आंधळ्याला घेऊन राजा एका बाजूला जातो आणि आंधळा डायरेक्ट राजाला म्हणतो, तू भिकाऱ्याचं पोरगं आहेस. तू भिकाऱ्याचं पोरगं आहेस. राजाला डाऊट वाटतो. राजा म्हणतो, कसं काय, विचार तुझ्या आईला. मग आईला विचारल्याच्या नंतर आई सांगती, खरोखर तू भिकाऱ्याचं पोरगं आहेस. राजा गप्प बसतो. ते कसं काय, तर राजा म्हणतो, जयेश. राणी तिची आई म्हणती की बाबा मला मूल होत नव्हतं, मग मी उगाचच कालवा केला म्हातारपणात की राणीला दिवस गेले आणि 1 वर्षभर मी महालातनं बाहेर निघली नाही. आणि 1 वर्षानं मी ज्या वेळेला माझ्या डिलिव्हरीचं 9 महिने झाले त्यावेळेला मी 9 महिने भरलं. त्या 9 महिन्यानं आतल्या काही लोकांना सांगितलं की एक बाळ कुठनं तर आणा. मग रस्त्यावर एक बाई फिरत होती, तिचं बाळ उचलून आणलं, ते तू आहेस. हालेलुया. जय शिव. आपण स्वर्गाच्या कुठल्या रस्त्यावर चालायला जाणार आहे आता मी म्हणताय. हालेलुया. कशावर चालायला जाणार आहे, सोन्याच्या. जय शिव. हालेलुया. मग हे राजा काय म्हणतो माहितीये का, आंधळा तुला कसं काय कळालं एवढं डिटेल. जय शिव. प्रश्न फायनल आला ना. राजा म्हणतो, तुला काय एवढं डिटेल कसं काय कळालं की माझं असं आहे. म्हणला, पहिल्यांदा काय केलं मी तुझं काम, घोडा बघितला, घोड्याचा फॉल्ट तुला डायरेक्ट सांगितला, तो मला काय दिलं, 10 किलो ज्वारी दिली. अरे राजा असतं तर मला काय दिलं असतं, जमीन दिली असती, सोनं दिलं असतं, मला काहीतरी ही दिलं असतं, काय म्हणायचं, दान दिलं असतं. पण ही 10 किलो ज्वारी देणं ही भिकाऱ्याचं लक्षण आहे म्हणत. हालेलुया. त्याच्यावरनं मला कळलं की तू भिकारीचा. हालेलुया. जय शिव. तर लिखीनो बाळानो टीव्ही पुढे बघू नका, आपण स्वर्गाच्या राज्याच्या देवाची लेकरं आहे. आमेन. हालेलुया. जय शिव. आपण जे बघतो ना, तेरे मेरे बीच में. हालेलुया. आई आणती ताट वाढून, पण माशा पडोस तर लेख म्हणती. हालेलुया. बाळा खा, माशी पडल बाळा, हा बाळा. जय शिव. हालेलुया. कारण सैतानानं तो एक आत्मा दिलेला आहे. चापी बचे का हेडफोन काय. हालेलुया. कारण प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे चेंजिंग करत 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 आपल्यापाशी ऑफर आलेले आहे. आता हेडफोन मध्ये आला. हालेलुया. मी नाचते, ती म्हणत होती ना पहिले, नाच गो गोमा, नाच गो गोमा, कशी मी हालेलुया, कशी मी नाचोय ना. जय शिव. ते खरं आहे. आमेन. हालेलुया. जय शिव. बरोबर आहे, खरं आहे ते. हालेलुया. ते खरं आहे की त्यावेळेला जे होतं त्याला कसं तर होतं, काय ह्याच्यातलंय का, काय त्याच्यातलंय का, काय अमुक आहे का, काय तमुक आहे का. आणि आता तसं नाही हो. हालेलुया. जय. आता काय झालं, त्याला एक
शब्द चेंज झालाय की ते बोला की त्या एक शब्द होता काय तमासने गिरणी म्हणजे तमासने गिरणीसारखं नाचते हालेलुया असं म्हणतो. पण आता काय हिरोनीसारखी नाचते फरक आलेला आहे. जय श्यामे हालेलुया. म्हणजे तमास गिरणीसारखं नाचती काय असं म्हणत होतं नाही. आता ती पोरगी नाचली काय हिरोनीसारखी नाचती होती. हालेलुया. काय माझी लेक नाचते हिरोनीसारखी. काय माझी हिरोनीसारखी बाळ दिसतंय. म्हणजे आपण कधी तिचं आमेन जय येशू. म्हणून आता एक पिक्चर येतोय. त्या पिक्चरचं नाव आहे काय हो विठाबाई मांग. हालेलुया जय येशू. कारण तमाशाची जननी आहे. आम्ही आलेलो आहे विठाबाई मांग. ही तमाशाची जननी आहे. पिक्चरची जननी आहे. भारतात जेवढं पिक्चर निघलं ना त्याचं सुरुवात विठाबाई मांग पासून झालेलं आहे. तुम्ही टाळ्या वाजवू का आमच्या एम्प्लॉई वाजवत नाही. भारतातली पहिली हिरोईन विठाबाई मांग. आम्ही हालेलुया. टीव्हीवर दिसणाऱ्या ह्या मागण्या आल्यात सगळ्या ऋतिक बितिक त्याचं वडील बिडील मागणं आल्यात. जय येशू हालेलुया. जय येशू. प्रभूला मी धन्यवाद देतो. म्हणून प्रकट करणाऱ्या पुस्तकात ते दोन लोक वरून खाली येतील जे जिवंत वर गेलेले वरून खाली येतील. ते ज्या वेळेला मरतील त्यावेळेला त्यांना बघायला आपण इथं असणार का नसणार. हालेलुया. त्यावेळेला हे लोक मोबाईलवर बघणार. कसं झालं इराणचं युद्ध आपण बघायला जातोय का जातोय का. इराकमध्ये बॉम्ब टाकले तिथं तेलाच्या विहिरी पेटतात. इस्रायलमध्ये बॉम्ब टाकले तिथं पोरं मेलेले तिथं अन्न भेटून झाले काय. पण आपल्याला आपण तिथं बघायला जातोय का. पण बघायला भेटतंय का. होय. बघायला जातोय का नाही. पण बघायला भेटतंय का. होय. बघायला जातो का बघायला भेटतंय का. विश्वास ठेवतो का खरं घडलं असेल बोला ठेवतोय का. खरंय. हालेलुया. जयेश आपण बघतोय खरं आहे तिथे घडते ते दाखवत आम्ही जयेश. हालेलुया. हे कशासाठी आलेलं आहे. हे बायबलचं वचन पूर्ण होण्यासाठी आपल्या हातात मोबाईल आलेला आहे. आमेन. बायबल मध्ये दिलेलं आहे की तुमच्या हातामध्ये मोबाईल येणार आहे. आमेन. हालेलुया. ज्या वेळेला येशू या जगात येणार आहे त्यावेळेला या जगामधल्या प्रत्येकाच्या हातामध्ये इंटरनेट फेसबुक वायफाय काय बाय सगळं हातात. हालेलुया. आणि त्याच्यावर आपण सगळ्या जगातल्या उलाढाली बघणार. आमेन. हालेलुया. जय येशू. आणि यासाठी ही मोबाईल आला अँड्रॉइड. हालेलुया. यासाठी आता टीव्हीतला निघून मोबाईल मध्ये आलेला आहे तेरे मेरे बीच में. आता 10-15 माणसं बघून एका जागा टीव्ही बघत नाही चित्रहार. हालेलुया. जय येशू. आता मोबाईल मध्ये चित्रहार आलेला आहे. आपली आधुनिक युगामध्ये आधुनिक जीवनशैली बदलत चाललेली आहे. आमेन. हालेलुया. म्हणून आपण देवाला सुद्धा मी म्हणलो ना येशू जर इथं आले तर येशूला आपण विचारू शकतो की तू कोण आहेस. आपण गुगलला सर्च करणार येशू कसा दिसतो. फेसबुकला सर्च करणार गुगल सगळ्याला सर्च करणार. मग येशू अरे तो पण येशू त्या प्रजेला घेऊन निघून जातील. तो मध्य आकाशामध्ये येणार आहे दुसऱ्यांदा. आम्ही आता ज्या वेळेला दुसऱ्यांदा वेळेला आता येणार आहे ना त्यावेळेला पृथ्वी नवीन आकाश त्याच्यामध्ये येणार आहे येशू. पण ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे ज्या ठिकाणी मोकळा श्वास आहे आपल्याला सहन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. ध्यानात ठेवा. आपल्यामध्ये सहनशीलता पाहिजे की तो बाप त्या ठिकाणी म्हणाला की जर माझा विश्वास जर कमी झाला तर कदाचित माझा मुलगा चांगला होणार नाही. माझा विश्वास वाढण्यासाठी प्रभू येशू तू मला मदत कर. आपल्याला परमेश्वराच्या मदतीची गरज आहे. आपल्याला कुणाच्या तरी मध्यस्थीच्या प्रार्थनेची गरज आहे. हालेलुया. आपण मध्यस्थीची प्रार्थना केली पाहिजे. आपण ज्या प्रार्थना करतो देशासाठी प्रार्थना करा. हालेलुया. अनेक न्यूज अनेक बातम्या येत आहेत. आम्ही आपल्या देशातल्या सैन्यासाठी प्रार्थना करा. जे राजे जे आज जे मंत्री आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आमेन. हालेलुया. खूप त्रासामध्ये सगळ्यात जास्त लोक ते आहेत. सगळ्यात जास्त त्रासामध्ये कोण लोक आहेत माहिती आहे तुम्हाला. हालेलुया. डिपार्टमेंटचे लोक सोल्जर आणि जे पोलीस जे लोक आहेत ते सगळ्या टेन्शनमध्ये आणि त्रासामध्ये आहेत. जय येशू. कारण ज्या घटना घडत आहेत जे चाललेलं आहे तो दबाव सहन करत करत ते जीवन जगत आहेत. अनेक दिवस अनेक वर्षे कितीतरी दिवस ते त्यांच्या फॅमिलीपासून लांब असतात. आमेन. हालेलुया. त्यांच्या पोराबाळाजवळ जायला त्यांना वेळ भेटत नाही. आमेन. हालेलुया. प्रार्थना करा. येशू म्हणाले मध्यस्थीची प्रार्थना करा. येशू तो व्यक्ती म्हणाला की तू माझ्यासाठी मध्यस्थी कर मग माझा विश्वास वाढेल आणि माझा मुलगा चांगला होईल. आमेन. मध्यस्थी आहे याच्यामध्ये की तुझ्याकडून आलेलं माझ्यामध्ये येऊ दे आणि मग मी ते तिथं पाठवल मग तो चांगला होईल. आमेन. हालेलुया. येशू म्हणाले. आमेन. हालेलुया.
म्हणून पेत्र म्हणाला की मी ज्या वेळेला लोकांच्या डोक्यावर हात ठेवल, प्रभू तुझा हात त्याला स्पर्श करू दे, माझा हात नको. आमेन. देवाचा हात नाही, तुझा हात नाही, देवाचा हात. प्रार्थना करा. आमेन. मध्यस्थीची प्रार्थना करा. ती प्रार्थना एक दरवाजा ओपन करते, कारण ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीकता आहे. तुम्ही ज्या वेळेला प्रार्थना करता, तुम्ही दबावात प्रार्थना करता, तुम्हाला सगळ्या बाजूने तुम्हाला दबाव असता तरी पण तुम्ही प्रार्थना करता. ज्या वेळेला तुम्ही गुडघे टेकता, नम्र होता, त्याच वेळेला देवाचा दूत, देवाचा आत्मा त्या ठिकाणी काम करतो. आपल्याला ते दिसत नाही, पण अचानकपणे शांती, की सगळं वातावरण शांत होतं. त्यावेळेला ओळखायचं की इथं कुणीतरी आलेलं आहे. अचानकपणे तिथला आवाज, सगळा कलाहट ज्या वेळेला शांत, एक सेकंदापुरता तेवढा शांत होतो. कधी पण लक्ष द्या की एका सेकंदापुरता, काही वेळेला प्रार्थनेला लोक बसतात प्रार्थना, आणि एका सेकंदापुरता, काही सेकंदापुरता त्या ठिकाणी पूर्णपणे एकदम शांती, की सगळा कालवा बंद होतो. त्यावेळेला म्हणायचं इथं कुणीतरी आलेलं आहे. आमेन. हालेलुया. इथं वेगळं कुणीतरी आलेलं आहे, माझ्या सोबत आहे, म्हणून या ठिकाणी शांती आलेली आहे. आमेन. हालेलुया. तो शांतीचा राजकुमार आहे. आमेन. हालेलुया. आज त्याच्या जवळ जायचं आपल्याला. हे जग जे जगामध्ये जे उलाढाली चालू आहे ते दर्शवतं येशू येणार आहेत. आमेन. हालेलुया. म्हणून मी वचन सांगितलं मुद्दामून की ज्या वेळेला तो व्यक्ती त्याच्या मुलाला घेऊन गेला, तुम्हाला की माझा विश्वास जर कमी झाला, माझा मुलगा वाचणार नाही, चांगला होणार नाही, माझा विश्वास वाढण्यासाठी तू मला मदत कर, प्रार्थना करा, क्षमा करा एकमेकाला, कारण हे क्षमा करायचा दिवस आहे. हालेलुया. एकामेकाला क्षमा करा, हे क्षमा करायचे दिवस आहेत. येशू कधी पण गुप्त आगमनामध्ये. आमेन. आपल्याकडून कोणाला क्षमा करायचं राहिलं असेल तर त्याचं पाप तसंच स्वर्गामध्ये जाईल. आमेन. हालेलुया. आणि देव आपल्याला जाब विचारेल, कदाचित त्याच्या पापाची क्षमा नाही होणार. आमेन. हालेलुया. येशू म्हणाले की तुम्ही जर त्याचं वैर ठेवलं तर ते तसंच राहील. हालेलुया. जर तुम्ही त्याला क्षमा केली तर त्याला क्षमा केली जाईल, त्याच्या वैराची. आमेन. हालेलुया. पापाची क्षमा केली जाईल. आमेन. हालेलुया. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीची क्षमा करा, कारण ज्या वेळेला क्षमा करता त्यावेळेला तुम्ही राजाची लेकरं बनता. आमेन. हालेलुया. क्षमा ही येशूची ओळख आहे, किती लोकांना माहित आहे. क्षमा हीच येशूची ओळख आहे. हालेलुया. क्षमा करा. आमेन. हालेलुया. येशूनी त्या क्रूसावरती शब्द बोलला पहिला, हे पिता यांना क्षमा कर, हे काय करताय यांना माहित नाही, यांचं पाप यांच्याकडे मोजू, यांचं पाप यांच्याकडे मोजू नको. आमेन. हालेलुया. पापाची क्षमा त्या क्रूसावरून ज्यावेळेला केली त्यावेळेला क्षमेचा सिद्धांत या जगामध्ये प्रस्थापित झाला. क्षमा करणारा या जगात कोण असेल तर तो आहे प्रभू येशू. त्याला क्रूसावरती मरताना लोकांना सांगितलं, तुम्ही एकमेकाची क्षमा करा. आमेन. हालेलुया. क्षमा करा त्याला, त्याचा मोजदाद करत बसू नका. आमेन. हालेलुया. क्षमा करा तुम्ही त्याला. आमेन. हालेलुया. योबानं ज्या वेळेला त्याच्या मित्राला क्षमा केली, त्याच्या मित्राला सांगितलं की मला प्रभू मी या सगळ्याला क्षमा करतो, त्याच वेळेला गेलेलं सगळं वैभव दुप्पट मिळालं. आमेन. हालेलुया. क्षमा करण्यामध्ये आशीर्वाद पण दडलेला आहे. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला आपण ख्रिस्ताचं रक्त आपल्या जीवनामध्ये येतं त्यावेळेला आपल्यामध्ये पाप ही व्याख्या नष्ट केली जाते आणि आपल्यामध्ये येते देवाची कृपा. आमेन. हालेलुया. म्हणून त्या कृपेमध्ये आज आपण जीवन जगतो. हालेलुया. ते 10 किलो ज्वारी नाही, त्यानं पृथ्वी संबंध मनुष्याच्या हातात दिली. आमेन. तो राजा आहे. आमेन. हालेलुया. तो राजा आहे. हालेलुया. आणि राजा काय करतो माहिती आहे? आमेन. हालेलुया. त्याच्या प्रजेला मुबलक देत. आमेन. हालेलुया. कंजूसपणाने देत नाही. राजा त्याच्या प्रजेला मुबलक देतो. त्याला दिलं सार्वकालिक जीवन. कुणी म्हणाल मी त्याला तांदूळ दिलं, कुणी म्हणाल त्याला गहू दिलं, कुणी म्हणाल 1 लाख दिलं, कुणी म्हणाल 2 लाख दिलं, कुणी म्हणाल मी कपडे दिले, कुणी म्हणाल मोबाईल दिला, मी त्याला वह्या दिला, त्याला पेन दिला, त्याला पुस्तक दिलं, त्याला जेवण दिलं, त्याला लोणचं दिलं, त्याला मटण दिलं, त्याला सुकं मटण दिलं, त्याला भाकरी दिली, त्याला बाजरीची भाकरी दिली, त्याला बोकडाचं मटण दिलं, त्याला कोंबडा खायला घातला, त्याला रस्सा दिला, त्याला तांदूळ दिलं, त्याला साखर दिली, त्याला स्पेशल चहा दिला, त्याला गुळाचा चहा दिला, त्याला पावडर दिली. आमेन. हालेलुया. येशू म्हणतो मी सार्वकालिक जीवन दिलेलं आहे.
त्यानं म्हटलं नाही की मी सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, आता पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांनी काय करा, माझ्याकडेच ये. नाही आमेन, हालेलुया. पहा मी दाराशी उभा आहे. काय म्हणला? कुठं उभा आहे? सगळ्यांनी बोला, पहा मी दाराशी उभा आहे, मी दार ठोकवत आहे. जो कुणी दार उघडल त्याच्या सोबत मी आज जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. मी काल एका व्यक्तीला कमेंट टाकली, त्याचं तोंड पीठ वाकडं करून असं बातमी देत होता. असं धर्मांतर केलं, असं धर्मांतर केलं, असं धर्मांतर, असा धर्म बदलला, असं ते तोंड पीठ वाकडं करून टिळा लावून बातम्या देत होता. मी त्याला म्हणलं, बाबा ज्या वेळेला पहिली शाळा चालू झाली मुलींची, त्याच्या अगोदर होत्या पण ते ठराविक लोकांसाठीच होतं, पण ओपन सगळ्यासाठी खुली शाळा झाली. सावित्रीबाई फुलेंनी चालू केली. मग ती शाळा ज्या वेळेला चालू केली ना, त्यावेळेला ती शाळा चालू केली आणि शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला ते शिक्षण घेत आहेत स्त्रिया म्हणून धर्म कुणाचा बुडत होता? मी कमेंट टाकली त्याला. त्यावेळेला कुणा धर्म बुडत होता? हा, त्याचा धर्म बुडत होता. ते म्हणलं की अरे इंग्रज सरकारला, टिळक काय म्हणे, इंग्रज सरकारला कळतं का नाही आमचा धर्म बुडवायला लागला का होत्या, कारण हा पूर्ण शाळा शिकवायला लागला. हालेलुया. आणि मग ज्या स्त्रिया ज्या आहेत, जे सावित्रीबाई फुले आहेत, त्यांना शिक्षण कुणी दिलं? कुणी दिलं शिक्षण? हालेलुया. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना शिक्षण कुणी दिलं? मिशनरी लोकांनी, जे बायबल वाचतात, बायबलचा प्रचार आणि प्रसार करत होते, त्यांनी त्यांना शिक्षण दिलं. हालेलुया. त्यांनी शिक्षण दिलं त्यांना. मी म्हटलं गाड्याचा रिप्लाय येईल, पण गडी कोमेतून गेला. हालेलुया. कारण सत्य कधीही दबत नाही. आमेन, हालेलुया. जय येशू. म्हणून आपल्याला सावित्रीबाई फुले काय म्हणाले माहिती आहे का? इंग्रज आमच्यासाठी काय घेऊन आले? शिक्षणाचे काय घेऊन आले? गंगा. हालेलुया. ज्योती घेऊन आले इंग्रज आम्हाला. इंग्रजने काय म्हणले? सावित्रीबाई फुले काय म्हणल्या इंग्रजासाठी? माऊली. काय म्हणल्या? इंग्रज माऊली. त्यांनी कविता लिहिली. काय लिहिली कविता? इंग्रज माऊली आम्हाला शिक्षणाची, ज्ञानाची ज्योती घेऊन आले. प्रभूला मी धन्यवाद देतो. म्हणून येशू म्हणाले, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे, जो कुणी दार उघडेल त्याच्या सोबत मी आज जाईल आणि तो माझ्यासोबत आणि मी त्याच्यासोबत जेवण करायला. आमेन, हालेलुया. मी त्याला नवीन वस्त्र परिधान करायला देईल. हालेलुया. शुभ्र वस्त्र परिधान करायला देईल आणि मी दोघं एकत्रित अनंत काळाच्या जीवनामध्ये राहिला. आमेन, हालेलुया. येशू आपल्याला सार्वकालिक जीवनात घेऊन जायला लागला. जय येशू. येशूमध्ये जे जीवन आहे, त्या जीवनाचा जो भाग आहे, तो सगळ्या जीवनाचा भाग त्यानं पृथ्वी तलावर एक बीज तयार केलं. ते आहे मनुष्य, आणि त्या मनुष्यामध्ये ते बीज टाकलेलं आहे त्यानं. आमेन, हालेलुया. आज आपण त्याची किती मोठ्यानं आराधना केली पाहिजे. हालेलुया. पळून पळून आराधना केली पाहिजे. हालेलुया. उभं राहून आराधना केली पाहिजे, बसून आराधना केली पाहिजे, गुडघे टेकून आराधना केली पाहिजे. कुठं पण उभं राहू दे, पावसात उभं राहू दे, कुठं पण उभं राहू दे. माझ्या जीवनातली घटना सांगतो. देवाची ओढ आणि प्रेम काय असतं माहिती आहे की? मी एका ठिकाणी विश्रांतवाडीमध्ये रविवार होता आणि माझा पगार आणायला गेलो होतो. चर्च सुटल्याच्या नंतर मला त्या ठेकेदार म्हणलं की संदीप तुम्ही या आणि तुमचा पगार ठेवलेला आहे हॉटेलमध्ये त्या, आणि तुम्ही तिथून, आम्ही नेहमी त्या साईटवर गेल्या तिथं चहा प्याचो, तर त्या हॉटेल मालकापाशी त्यांनी पगार ठेवलेला माझा. मला म्हणाले की तुम्ही जा आणि तुमचा पगार तिथं ठेवलेला आहे, सगळे पगार वाटलेला आहे, तुमचा पगार ठेवला तुम्ही घेऊन या. आणि मग मी तिथे गेलो आणि गेल्याच्या नंतर मी पगार घेऊन आलो. पगार घेऊन येत असताना इस्त्री नव्हती माझ्या घरामध्ये, काय नव्हतं त्यावेळेला, काही सोय नव्हती. आणि मी पगार घेऊन येत होतो आणि घेऊन येताना विश्रांतवाडीच्या पुढच्या बाजूला धानोरकडे जाताना अंबानगरी म्हणून एक अपार्टमेंट आहे तिथं, खूप मोठे अपार्टमेंट आहे तिथं. आणि तिथं खदान आहे, त्याच्या बाजूलाच एक बसस्टॉप होता अंबानगरीत. मग त्या बसस्टॉपवर मी बसलो होतो आणि एवढ्या जोरात पाऊस येत होता. त्या बसस्टॉपवर बसून मी भिजायला लागलो. तिथं बसले लोक पण भिजायला लागले.
आणि मग अचानकपणे माझ्यामध्ये एक ऊर्जा तयार झाली. माझ्या मनात आलं, मी म्हणलं की आता पैसे भिजले तर काय करायचं. मला जागा पाळायला नव्हती, काय नव्हती, मी तिथंच उभा राहिलेलो होतो. मी देवाची आठवण केली, स्मरण केलं आणि देवाला म्हणलं की प्रभू हा पाऊस थांबू दे, नाहीतर पैसे भिजतील. हालेलुया. आणि मी बोलतोय त्यावर जरा पाऊस थांबला की. हालेलुया. मी बोलतोय त्यावर पाऊस थांबला. मी प्रभूला परत धन्यवाद दिला. प्रभू तुला धन्यवाद देतो. एक म्हातारी होती, मला म्हणली बाळा काय बोलणार तू. मी म्हणलं येशू पाऊस थांबू दे, आणि पाऊस थांबला. ती माझ्याकडे बोलायच्या अगोदर मी सायकल चालू केली, म्हणजे पाइंडर मारून हालेलुया. जय हालेलुया. बटन टाकलं, सायकल चालू केली आणि मी हालेलुया आलो घरी. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो. तेव्हापासून माझा विश्वास झाला की मी जर प्रार्थना केली तर पाऊस थांबू शकतो. मी प्रार्थना केली पाऊस थांबू शकतो. मी येशूच्या नावात जर प्रार्थना केली तर पाऊस थांबू शकतो. हालेलुया. हा विश्वास देव अनुभव देतो. आम्ही हालेलुया. जय येशू. हालेलुया. लोक म्हणतात पाण्यात पडल्याशिवाय पावायला येत नाही. बिना मोदळाचं कधी उडी टाकू नका. हालेलुया. जय येशू. संघ कोणतरी पाहिजे आहे ना पाण्यात उडी टाकताना. आमेन. मी पण तसाच शिकलोय, भोपळा बांधून मी पावायला शिकलोय. जय येशू. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. प्रार्थना करा, देव चमत्कार करेल, विश्वास वाढेल आणि तुम्ही स्वर्गाच्या राज्याचं वारीस बनाल. आमेन. जय येशू. उभा राहा, आपण प्रार्थना करू. आम्ही त्यासाठी तुझे आभार मानतो राजा. अनेक गोष्टी माझ्या देवा चढ उतार, अनेक लोकांचं जीवन माझ्या देवा बेसूर झालेलं आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये समस्या आहे. काही लोक वैतागून गेलेत माझ्याकडे. काही लोकांनी समस्येकडे बघायचं सोडून दिलेलं आहे. हालेलुया. धन्य आहे ते लोक ज्यांनी त्यांच्या समस्येकडे बघायचं सोडून दिलेलं आहे. हालेलुया. ते सैतानाच्या तावडीतून पूर्णपणे सुटून बाहेर आले. हालेलुया. येशू म्हणाले की चिंता आणि काळजी हे तुम्हाला देवाच्या राज्यापासून माझ्यापासून लांब ठेवतात. ज्या वेळेला आपण म्हणतो की हे जे काय व्हायचं ते होऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं नाही, देवबाप त्याच वेळेला त्याच्या कामाचा आरंभ करतो. आमेन. हालेलुया. 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 माझा शब्द जो आहे, मी जे काय बोलतो, जे नवीन लोक आलेले आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो. आमेन. हालेलुया. आपण या ठिकाणी प्रार्थना करतोय. तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही इथे घेऊन आलेला आहे. आमेन. तर आपण जे काही मी प्रार्थना करता या जागेत, मी जो जो शब्द बोलतोय तो शब्द तुम्ही आनंदाने स्वीकारा. स्वीकारा, कारण शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. हालेलुया. जर कुणी पाणी द्यायला लागलं, तुम्ही हात पुढे केला, तुम्ही म्हणाल की ह्या वंजळीत पाणी नाही साठणार, मला भांडा नाही. भांडा आणत तो माणूस पाणी वाटायचं बंद करून टाकत. जेवढं मिळते तेवढ्यामध्ये देव तुम्हाला तृप्त करणार. तुम्हाला शोधायची गरज नाही. आपल्याला ते शोधायची गरज नाही. आमेन. हालेलुया. हे माझ्या प्रिय बाप्पा, ही तुझी प्रजा आहे. हा तुझा गौरव आहे माझ्या देव. हालेलुया. दुःख कोणाला नाही. तू सुद्धा ज्या वेळेला तुझा मावस भाऊ योहान याचा शिरच्छेद झाला, त्यावेळेला तू दुःखी झालेला होतास आणि तू एकांतात गेला. ज्या वेळेला तुला समजलं की लाजर मेलेला आहे, त्यावेळेला तो आत्म्यामध्ये रडलास आणि तुझ्या डोळ्यातून पाणी आलं. हे माझ्या देवा, तुला धन्यवाद देतो. अजून एक ते बायबलचं वचन सांगतं की ज्या वेळेला त्या क्रुसावरती तू शेवटचा शब्द बोलला आणि तुम्हाला, हे पिता तू माझा त्याग का केलास. तू माझा त्याग का केलास. पित्यानं जो त्याग केला तो त्याच्या पुत्राला त्यानं समर्पित केला, या पृथ्वीवरच्या संपूर्ण मनुष्यासाठी. की मी आज माझा पुत्र या मानव जातीसाठी समर्पित करत आहे. जो कुणी माझ्या पुत्राचा स्वीकार करेल त्याला अनंत कालाचं जीवन प्राप्त होईल. आमेन. हालेलुया. त्या व्यक्तीला अनंत कालाचं जीवन प्राप्त होईल. जो कुणी माझ्या पुत्राचा नकार करेल त्यानं सार्वकालिक जीवन नकारलेलं आहे. माझ्या प्रभू राजा,
आज आम्ही तुझा स्वीकार करताना आम्हाला किती संकट, किती त्रास झाले, अनेक त्रास, अनेक संकट, अनेक ठिकाणी विरोध. जसं काही वेळ आलेली होती की आता आम्ही या ठिकाणी संपतोय, आमचं काही शिल्लक नाही राहणार, आमचं शिल्लक काय नाही राहणार, असं आम्हाला वेळ आलेली होती. पण प्रभू तो आम्हाला संपू नाही दिला. आमच्यातली आशा माझ्या देवा निघून चाललेली होती, पण तुझं वचन आम्हाला धीर दिलं, तुझ्या वचन आम्हाला धीर दिलं आणि पुन्हा आम्हाला तू उभं केलं. माझ्या देवा हा प्रत्येक रस्ता मोकळा कर, प्रत्येक गावातला रस्ता मोकळा कर, प्रत्येक वेशीवर तुझा दूत उभा राहू दे. जे सैतानाचा गड आहेत प्रत्येक गावामध्ये, जे चर्चला येण्यापासून बंधन घालत आहेत माझ्या देवा, प्रत्येक गावामध्ये बंधन घालत आहे माझ्या देवा, ती प्रत्येक वेशी प्रभू ते वेशीवर तुझा दूत उभा राहू दे, तो रस्ता खुला होऊ दे माझ्या देवा. तो रस्ता खुला होऊ दे प्रभू, प्रत्येकाच्या हृदयात ओझं घाल, ते लोक तुझ्या मंदिरात येण्याचा मार्ग मोकळा होऊ दे. हालेलुया माझ्या देवा, हालेलुया माझ्या देवा, हालेलुया माझ्या देवा. लिबा या बोसे के डोळे बंद करा, रिबा राबा शकरा बंदोला रस्ता कराबा. माझ्या देवा काही लोकांना इथं आल्याच्या नंतर हलकं होतं आणि इथून ज्यावेळेला जाता त्यावेळेला जाता जाता त्यांच्यामध्ये जडपणा येतो, जाता जाता जडपणा येतो. मी आज आता प्रार्थना करते, लक्ष देऊन ऐका. आमेन, हालेलुया. प्रभू मी प्रार्थना करते माझ्या येशूच्या नावात, येशूच्या नावात ती सारी सैतानी ताकद मी या क्षणाला हाकलून देतो. निघून जाऊ दे येशूनं. सोड सैतान, सोड लोकांचं शरीर, जा निघून येशूच्या नावात, निघून जा, जा निघून येशूच्या नावात. प्रभू त्यांचा पाठलाग होऊ देऊ नको माझ्या देवा, पुन्हा त्यांचं शरीर माझ्या देवा जड येऊ देऊ नको, पुन्हा जो झालेला त्रास आहे तो पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये कधी येऊ देऊ नको माझ्या देवा. मी प्रार्थना करतो माझ्या राजा, हालेलुया. हे सुद्धा बागेराजा, हालेलुया, हालेलुया माझ्या देवा, हालेलुया माझ्या देवा. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमान की, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमान की, पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की, पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की. सर्वजण बोल. हालेलुया. जोरात जोरात बोल. प्यार का सागर, सागर दया का तूने, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते, तू प्यार का सागर, सागर दया का. जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू. बघा माझा आवाज ऐका, कुणीतरी आहे, स्त्री किंवा पुरुष कुणीतरी आहे आणि ते वारंवार 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 असा विचार करत आहे की मी आत्महत्या करणार, आणि ते सारखं मनामध्ये प्लॅनिंग करून बसलेलं आहे, मनामध्ये प्लॅनिंग करते की मला जीव द्यायचा आहे म्हणून. हालेलुया, मला जीव द्यायचा आहे असं प्लॅनिंग करून बसते सारखं. आम्ही हालेलुया. कोण आहे? माझा आवाज बघा की कुणीतरी आहे की त्याला आत्महत्या करायचे आणि तो प्लॅनिंग करताय सारखा. आमेन, हालेलुया. तो स्त्री असेल पुरुष असेल कुणीतरी आहे याच्यामध्ये. आमेन, हालेलुया, आमेन, हालेलुया. लिबा यस्ते रेबो दोलारा शेके रेबो. हालेलुया, ओ धन्यवाद येशू राजा. हालेलुया माझा देवा, हालेलुया. अजून कुणी आहे का? आमेन, हाल. अजून कोणी आहे की त्याला आत्महत्या करायची आहे, प्लॅनिंग करताय सारखं प्लॅनिंग करताय. आमेन, हालेलुया, 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 हालेलुया. कारण मी काही लोकांच्यावर एक सावली बघितली. आमेन, हालेलुया. काही मी सावली फिरतेला बघितली. आमेन, हालेलुया. लिबा या शेखे रेबो सेके रेबोंदो ला राठा का शेके रेटे गेला.
ले गाया बो डोळे बंद करा डोळे बंद करा डोळे उघडू नका, डोळे बंद करा. हालेलुया माझ्या देवा Hallelujah. प्रभु ताबा घे राजा हालेलुया येसू ताबा घे माझ्या राजा हालेलुया रिका या बसते के रे बोंदोला राडा गाश के रे टेकेला रिखा या बोंदोला रस्ता कराबा रहंदला री दे गेबो रे ते के के रे टेकेला रिखांतोला राबा ले रे बा राबा राडा गाश के रे टेकेला रिखाला रिबा या बोश के रे टेकेला रिखाला रिखांतोला रास्ता कराबा रहंदला रिबा बाबाला राबा शबानाला रहंदला रिबा बाबाला राबा से के रे टेकेला कुणी आहे माझ्या देवा की त्याची परिस्थिती हँडल करता करता तो व्यक्ती एवढा वैतागून गेलाय की त्याला असं वाटतं की मी कुठं तर जाऊन धडका घ्यावा पण त्याची समस्या सुटत नाही आणि त्याचं डोकं अचानकपणे दुखायला सुरुवात होते त्याला भयानक त्रास होतो त्याला एक वाटतं की हे नको आहे मला हे मी ह्याच्यातनं कधी बाहेर निघतो आम्ही हालेलुया हालेलुया Hallelujah. अजून कुणीतरी आहे मॅन हालेलुया अजून कुणीतरी माझा आवाज व्यवस्थित आहे का कुणी व्यक्ती आहे त्याला असं वाटतं की जाऊन धडका घ्याव्या की मला हे परिस्थिती नको आहे मला ह्याच्यातनं सुटका पाहिजे मला शांती पाहिजे मॅन हालेलुया लिबा या सेके रेबो राडागा शेके रेबोंदोला रहांदला लिगाबो राटाका सेके रेखांतोला राबा ले रेबा राबा रहांदला रिबा राबा शबानाला रहांदला रिबा या सेके रेटे केला रिखाला रिखांतोला राबा राडागाबो सेके रेटे केला रिखाला रिखांतोला रिबा बाबाला राबा शबानाला रहांदला माझ्या देवा ज्या बहिणी आहेत माझ्या देवा ज्या स्त्रिया आहेत माझ्या देवा प्रभू त्यांना माझ्या देवा त्यांना ज्या वेळेला मासिक धर्म येतो माझ्या देवा त्यावेळेला भयानक प्रमाणाच्या बाहेर पोटात दुखतं माझ्या देवा हालेलुया देवबाप आत्ता तुम्ही तिथं हात ठेवा ज्याला त्रास होते त्यांनी देवबाप तुम्हाला आत्ता स्पर्श करत आहे तुमचा उजवा हात ठेवा देव तुम्हाला आरोग्य देत आहे ए सूचनावर तुम्ही आरोग्य स्वीकारा प्रभू ताबागे स्पर्श कर माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा ओ धन्यवाद येशू राजा हालेलुया माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा ओ धन्यवाद येशू राजा प्रभू तू स्पर्श कर माझ्या देवा तुझ्या लोकांना स्पर्श कर माझ्या देवा हालेलुया या चर्च मध्ये फळ लागत आहे या चर्चला फळ देवाने लावायला सुरुवात केलेली आहे आमेन हालेलुया तुम्ही जाल आणि तुमचा शब्द खरा होईल Hallelujah. तुम्ही जे काय बोलाल तुमचा शब्द खरा होईल Yes, प्रभू आम्ही स्वीकार काळोखाची सत्ता सैतानाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही आमेन आम्ही स्वीकार देवाचं वचन आज या चर्च मध्ये काम करत आहे जिवंत होत आहे मॅन हालेलुया आमेन त्याचा रिप्लाय अनेक वर्ष झाली केलेला प्रार्थना त्याचे रिप्लाय परमेश्वर पुन्हा देत आहे हालेलुया आणि देवाचा आत्मा ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला सर्व बाजूनी तो मोकळीकता देतो आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात ज्या गावामध्ये राहता जो विरोध आहे तो विरोध सहन करून तुम्ही चर्च मध्ये येता परमेश्वर त्याचं प्रतिफळ त्या गावाला देणार तुम्हाला देणार आमेन हालेलुया आम्ही स्वीकारतो तुमच्या सोबत तुमच्या गावातले लोक पण आशीर्वादित होणार हालेलुया तुमच्या सोबत तुमच्या गावातले लोक पण आशीर्वादित होणार लिबा याबो सेके रेबो राखा याबोंदोला राशा कराबा रहांदला लिगा याबो सेके रेटे केला रिखाला रिखांतोला रिबानाला राबा शबानाला रहांदला प्रभू ताबा गे राजा हालेलुया ज्या लोकांना जे विचार माझ्या देव आत्महत्याचे येते माझ्या देव सैतान त्या लोकांना आता ते दुष्ट ताकद सोडून निघून चालेल निघून चालेल हे सूचनावर ते मोकळे होत आहे हे सूचनावर ते मोकळे होत आहे हे सूचनावर ते मोकळे होत आहे हालेलुया प्रभू ताबागे स्पर्श कर प्रभू ताबागे स्पर्श कर निघून जाऊ दे आत्महत्याचा विचार ख्रिस्त प्रभू हे सूचनावर आम्ही कॅन्सल करतो निघून जाऊ देश हालेलुया माझ्या राजा लेगा याबो सेकेरी बोंदो राशाबानाला रहांदला री दे गेबो सेकेरी बोंदोला रहांदला राडा गाबो डे डगा राटा कसा करा टाकाला रिबाना राबा शबानाला रहांदला रिबा राबा राडा गडा डगा राटा कशा केरे टेकेला रिखा या बोंदोला रस्सा कराबा रहांदला ओ धन्यवाद ईश्वराजा धन्यवाद ईश्वराजा धन्यवाद ईश्वराजा गहराई मिले सागर की ऊंचाई मिले आसमां की गहराई मिले सागर की ऊंचाई मिले आसमां की पर कोई ना अपना पाएगा गहराई तेरे प्यार
कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की तू प्यार का सागर सागर दया का तू प्यार का सागर सागर दया का. धन्यवाद ईश्वराच्या. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद ईश्वराच्या. प्रभू जो जडपणा आहे निघून जाऊ दे प्रभू. त्याचे हात मोकळे होते. हालेलुया माझ्या देवा. सुद्धा आभार दे प्रभू. ज्या वेळेला तो पक्षघाती व्यक्ती माझ्या देवा ज्या वेळेला तो बाजीवरून आणलेला होता माझ्या देवा त्यानं शब्दाकडे लक्ष दिलं आणि एक एक पार्ट माझ्या देवा त्याचा मोकळा होत होत गेला माझ्या देवा. एक एक पार्ट त्याच्या शरीराचा मोकळा होत गेला, हलका पडत गेला आणि त्याने स्वतःला चेक केलं की मी आता मोकळा झालेला आहे. मी आता चालण्यासाठी स्वतःच्या पायावर चालण्यासाठी मी सक्षम झालेला आहे. हालेलुया माझ्या देवा. आज तो आमच्या समोर आहे. आम्ही प्रजा तुझ्या समोर आहे माझ्या देवा. तुझा अभिषेक या जागेत काम करू दे. प्रत्येक अडचणीवर मात होते माझ्या देवा. आज त्यांचं जीवन तो खुलं करताय माझ्या देवा. हालेलुया. आज मोकळं करताय माझ्या देवा. मोकळं करतायस माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तू स्पर्श करतेस माझ्या राजा. स्पर्श करतेस माझ्या देवा. स्पर्श करतेस माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. हे सुद्धा भागी सारा गौरव महिमा तुम्हाला राजा देतो. त्याच्या जीवनामध्ये साक्ष घडू दे राजा. येशू ख्रिस्तांच्या नावात मागतो प्रार्थना. आमेन. हालेलुया. येशू मी तुला माझा प्रभू आणि उद्धार करता म्हणून माझ्या जीवनात स्वीकारतो. माझे सर्व अपराध पापे तुझ्या पवित्र रक्ताने धो आणि मला शुद्ध कर. येशू ख्रिस्तांच्या नावात मागतो प्रार्थना. म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. येशू. 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 एक जोरात ठेवा तुम्ही.